दादा तुमच्या व्यासपीठावर आहेत, दादांनी थोडंसं काही बोललं तर बरं होईल. काय बोलायला पाहिजे मला? सोनवणे साहेब गंगापूर खुलताबाद विधानसभातून उभा आहे, निवडणुकीला फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना आशीर्वाद द्यायसाठी मी त्यांच्याबरोबर यावं अशी त्यांची इच्छा होती आणि माझी पण इच्छा होती का शेवटी आपली जन्मभूमी आहे, आपली कर्मभूमी हा गंगापूर तालुका आहे. एवढ्या महाराष्ट्रात आपण फिरतो, मी खूप विकासाविषयी गोष्टी करतो, अनेक गावं चांगले झाले आणि आपलंच मागं आहे. कुठेतरी काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आणि साहेबांनी शब्द दिला की दादा तुम्ही आले तर पुढेही 5 वर्ष तुमच्या विचारांना काम करू, गाव कसे सुधारायचे, ग्रामीण भाग कसा सुधारायचा याच्यावर आपण नक्की बसून विचार करून काम करू. त्यामुळे मी त्यांच्या त्या बोलण्याला प्रेरित झालो आणि मला असं वाटलं की खेड्यातला साधा ग्रामपंचायत मधला आलेला माणूस शेतकऱ्याविषयी बोलतो तर आपण त्याला मदत करायला काही हरकत नाही का? हरकत काय आहे त्यामध्ये? सध्या असा बी मतदार परेशान आहे, म्हणजे इथलाच म्हणून नाही, अख्ख्या महाराष्ट्रात मतदार परेशान आहे की मतदान कोणाला करावं. खूप ठिकाणी गेलो, पाहिलं मी, कारण मतदारालाच माहित नाही आज त्यांनी केलेलं मतदान उद्या कुठे जाईल, त्याच्यामुळे तो परेशान येतो. पहिले आपण नेमकं ऐकलं होतं की मशीन मध्ये मतदान बदलत, आता मशीन मध्ये बदलायची गरज नाही, तुम्ही केल्यावर बी दुसऱ्या दिवशी ते बदलू शकतात किंवा 1 वर्षाने मतदान बदलू शकते. त्याच्यामुळे लोक परेशानी करावं तर कोणाला करावं? मग एक चांगला माणूस, होतकरू माणूस, ज्याला शिक्षणाची जाण आहे आणि स्थानिक आहे, अशा माणसाला जर आपण मदत केली, त्याला जर आपण पाठबळ दिलं तर काय हरकत आहे? या विचाराने मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो. दादा तुम्ही स्वतःच फॉर्म भरला होता, परत वापस? अगदी बरोबर आहे, मी पण भरला होता, पण किती लोकांनी भरायचे आणि किती लोकांना हे करायला पाहिजे. माझी पण खूप इच्छा होती की बा आपण मी त्या ठिकाणी जर गेलो, मला लय लोकांनी स्वतः तर मला मूड नव्हतं, पण माझे दोस्त पाहुणे मंडळींनी आग्रह केला होता भरला. पण कुणीतरी आपल्या विचाराचा आहे एक माणूस चांगला आहे आणि मी पूर्ण निवडणुकीत त्यांना माझ्या परीने सहकार्य करेन. जेवढे काय माझे चाहते, पाहुणे, मित्र, कंपनी, त्यांना मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करेन आणि समाजाला विनंती करेन जे ओळखत नसेल त्यांनाही की खरंच जर आपल्याला काही तालुक्याचा विचार करायचा असेल, विकास करायचा असेल तर काहीतरी बदल घडला पाहिजे. कोण वाईट आहे किंवा कोण चुकीचं करतं ही मी सांगायची गरज नाही, समाजाने पाहिलेलं आहे. आजही कितीतरी गावामध्ये साध्या स्मशानभूमीत जायला जागा नाही, झाड तिथे बसायला नाही. आणि माझी जी तळमळ आहे, तुम्ही तुमच्यापैकी किती लोकांनी माझं गाव पाहिलं की नाही पाहिलं, प्रत्यक्ष काम पाहिलं की नाही पाहिलं मला माहित नाही. असे एकही काम माझ्या तिथे राहिलं नाही की हे काम करायला पाहिजे, एकही नाही. एक 7वी शिकलेला माणूस, एक ग्रामपंचायत सरपंच 10-5 वर्षात जर एका गावाची कायमस्वरूपी समस्या सोडू शकतो, तर पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्षे पक्षातले लोक किंवा हे आमदार लोक करते काय? लय सोप्या भाषेत सांगायचं ठरलं ना, अक्कल नाही तर ते तिथे जातेच कशाला, मला हेच कळत नाही कशासाठी जातात. त्यापेक्षा दुसरे धंदे करा, उद्योग करा. तुम्हाला फक्त पैसा कमवायचा आहे ना, उद्योगात करा. टाटा, बिर्ला हे लोक कुठं कमवत? निवडणुकीत थोडी होते, यांनी पैसा कमवला, तुम्ही पैसा कमवा, मला कोणाचा राग नाही, काय त्याचा संबंध नाही. तुम्ही धंदे करून पैसा कमवा. पण समाजसेवेत, राजकारणात, ग्रामविकासात जर तुम्हाला जाणच नाही, अक्कलच नाही, ज्ञानच नाही, तर त्या रस्त्याने जाऊन गरिबाचं रक्त लुटणं हे कोणत्याही प्रकारे चांगलं नाही. आणि हे पाप कधी ना कधी यांना फेडावंच लागणार आहे. आज ना उद्या हे घडतंच या गोष्टी. श्रीलंकेमध्ये काय झालं बघा, पंतप्रधान राष्ट्रपतीच्या घरात घुसून शेवटी लोकांना आणलं. म्हणजे अतिरेक समाजाचं झाल्यावर काही होऊ शकतो. तसा गंगापूर तालुक्याचा अंत सुटलेला आहे, मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यामुळे माझी खात्री आहे की सोनवणे साहेबाचा पाना यावेळेस नक्की काम करेल. म्हणजे गुंतलेल्या चाव्या आहेत त्या उघडतेनच या 20 तारखेला, अशी माझी 100% खात्री आहे. दादा आपला जाहीर पाठिंबा समजायचा का? मग 100% समजायचं नाही, आहेच. तुम्ही समजा का नका समजू, माझं तर आहेच. आपण सांगितलेलं आहे की मतदान हे रातोरात बदललं जातं आणि वर्षानंतर बदललं जातं, परंतु आपण बघत आलो आहोत की आमदार खासदार देखील बदलतात. तेच मतदान म्हणतो ना. आता तुम्ही केलेल्या चिन्हाला मतदान टिकून राहील याची गॅरंटी अजिबात नाही. त्याच्यामुळे समाजाची फसगत होती. मी तेच सांगू राहिलो, कोणत्याही महाराष्ट्रात मी तेच सांगू राहिलो, प्रत्येक मतदारसंघात परेशान आहे लोक.
की आपण केलेलं मतदान तिथंच राहील का किंवा त्याच पक्षाला राहील का, तो माणूस टिकून राहील का, याची गॅरंटी नसल्यामुळे समाज परेशान. अनेक प्रश्न आता तुम्ही कितीतरी शिक्षकाबद्दल तुम्ही विचारलं होतं साहेबाला. शिक्षकांनी गावात राहायला पाहिजे ह्या मताचं मी पण आहे तुम्हाला सांगतो. पण राहायचं कुठे त्याने खोरड्यात, ते का गाय बैल म्हैस वगैरे त्याला त्या खेड्यात राहायचं की त्याला घर तर पाहिजे. शासनाने जर तसे क्वार्टर बांधून दिले तर शिक्षक का राहणार नाही बरं? बाकीचे लोक गावात राहतात ना ना, तो त्यांचा विषय. यांची आता 3 वर्षाला बदली होईल, मग हे 3 वर्षाला घरदार गावात बांधीन का? गावात नाही, कुठं बांधीन मग तो? कुठं बांधीन? पाहिजे ना त्याला त्या क्वालिटीचे घर, भाड्याचे का होईना घर पाहिजे ना. ते शासनानं त्या पद्धतीचे केलं पाहिजे किंवा क्वार्टर पाहिजे. सरळ सोपं. आता डॉक्टर लोकांना क्वार्टर आहे, आरोग्य खात्याला ते राहतात. तसे शिक्षकाला जर क्वार्टर बांधून दिले तर ते राहतील ना. मागं ते बऱ्याच वेळेस अशा योजना निघत्या, आम्हाला येत्या, पण होत नाही. अनेक प्रश्न आहे खेड्यातले आणि त्या प्रश्नाला हात घालून शेती रस्त्याचं कितीतरी अजूनही शेती 90% शेताला रस्ते नाही, स्मशानभूमीला रस्ते नाही, झाडाची काय अवस्था आहे, पर्यावरण प्यायला पाणी नाही. माझ्या अंदाजाने आजही गंगापूर खुलताबाद तालुक्यामध्ये 90% लोक खराब पाणी पितात. खराब पाणी. मग काय उपयोग आहे आमच्या समाजकार्याचा, पुढाऱ्याचा, पक्षाचं? काय जर पाणी आपण आपल्या लेकराला चालू प्यायला चांगलं देत नसेल तर त्या जगण्याला काय अर्थ आहे? माझ्या इथे आता कांगेन वॉटरचं पाणी आम्ही देतोय, म्हणजे आरोचं बी बंद करायला लागलो. माझ्या इथे एका गावात होऊ शकतं तर तालुक्यातनं व्हायला काय हरकत आहे? आणि सोनवणे साहेबांनी शब्द दिला की मला असेच गाव प्रत्येक तालुक्यात बनवायचे, दादा तुमची साथ पाहिजे. आणि तेवढ्या एका शब्दावर मी भारावून किंवा काय म्हणा त्या प्रेमापोटी आलो. बरं, समाज मतदार त्यांना साथ देईन अशी मला खात्री आणि गंगापूर खुलताबादचा विकास नक्की होईल अशी आशा करायला हरकत. सोनवणे साहेब, शेवटचा प्रश्न आहे का आपल्याला वोटिंग मशीनवर विश्वास आहे का, किंवा मग येणाऱ्या भविष्यात बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला पाहिजे? वोटिंग मशीनवर विश्वास आहे काय त्याच्यात दुमत नाही, पण बोगस मतदान हे आज बी चालतंय ही गोष्ट खरी. कितीतरी बोगस मतदान आहे, कितीतरी मयत लोक आहे किंवा इकडून तिकडे नेलं जाते ही पण गोष्ट खरी. आणि सर्वसाधारण माणसाची कामं नाही, पैसा आले लोक. तुम्ही ऐकलं असेल कितीतरी गोष्टी की जा आणा, फोन पे करा, त्याला पैसे द्या, हे तुम्ही ऐकलं असेल. तर म्हणजे याचा अर्थ ते मतदान बोगसच आहे. किंवा 2-2, 3-3 ठिकाणी ते मतदान कितीतरी आणि प्रत्येक गावात आहे. म्हणून माझी ही पण एक विनंती आहे की बोगस मतदान नाही झालं पाहिजे. कारण बोगस मतदानाचा जर 2-5% आकडा वाढला तर तो फरक पडतो. म्हणून कार्यकर्त्यांनी ती पण काळजी घेतली पाहिजे. मतदान बॅलेट पेपरवर झालं किंवा मशीनवर झालं का त्याने एवढा फरक पडणार नाही किंवा नाही. समाज आता खूप हुशार झालेला आहे आणि त्यातल्या त्यात गांजलेला बी, त्या गांजलेला समाज तो उद्रेक मला असं वाटतं ह्या 20ला उफाळून येईल आणि ते सोनवणे साहेबांच्या पदरात नक्की दान करतील अशी मला खात्री. सरपंच साहेब, एक प्रश्न आहे माझा. सोनवणे साहेब निवडून आल्यावर तुम्ही जी योजना तुमच्या गावात सरपंच म्हणून राबवली ते गंगापूरच्या प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये ती योजना राबवणार? मी तेच म्हणलो ना, करायचंय. त्यांच्या त्या शब्दावरच मी त्यांच्या संग आलो. बाकी माझे त्यांचं काय ते का माझे जावं थोडीच नाही, पण प्रत्येक गाव तसं झालं पाहिजे बा, चांगले गाव झाले पाहिजे ह्या भावना, त्यांची जी भावना आहे त्या भावनेनेच मी आलेलो आहे. आणि त्यांनी हे पण बोलले की बा पुढचे 5 वर्ष सुद्धा मी तुमच्या विचारानं काम करेन. चांगली गोष्ट आहे. मी म्हणलं ना माझी जन्मभूमी कर्मभूमी असलेल्या गंगापूर तालुक्याचे कल्याण होत असेल तर आपण 8 दिवस द्यायला काही हरकत नाही. सबको सलाम वालेकुम. माझ्या सर्व मुस्लिम बांधवांनी आज जे प्रेम दिलं ते प्रेम कदाचित जीवनभर मी जिवंत असेपर्यंत कधीही न उतारणार आहे. मला याची जाणीव आहे की माझे बंधू माझ्यासाठी जी तळमळ दाखवत होते प्रचारामध्ये, आज आपण बघतोय की दुसरीकडे प्रचार चालू आहेत, पैसे देऊन त्या ठिकाणी माणसे आणावे लागतात, वेगवेगळ्या पद्धतीने आश्वासनं द्यावे लागतात. मला फक्त 5 मिनिट द्या, आपण 5 मिनिटं बोलणार आहोत. बाद में करो, वो बाद में करो प्लीज. 5 मिनिट. दुसरीकडे पैसे देऊन माणसं आणावी लागतात, इथं मला प्रेमाची, माझ्या भावासारखी, माझ्या कुटुंबातली, माझ्या मातीतली माणसं भेटली. मी 2-3 गोष्टी क्लिअर करेन. एक, 15 वर्षामध्ये आपण काय काय गमावलं.
15 साल या 15 वर्षाच्या आमदाराने आपल्याला मातीत मिळवलेले, मातीत. का? माझा एक तरुण त्या ठिकाणी MIDC मध्ये कामाला लावला नाही, त्या ठिकाणी त्याचे कोणते उद्योग व्यवसाय वाढवले नाही. जे उद्योग व्यवसाय इथं दिसतात ते ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत आहेत. आज मी आपल्या एरियामध्ये त्या ठिकाणी फिरलो, मला वाटतं की या माणसाने जर हे सगळं पाहिलं तर त्याने आत्महत्या केली पाहिजे. एवढं बघून एवढी दुर्दैवी स्थिती त्या माणसाने करून ठेवली. हे पाप तो पुढेच फेडू शकत नाही. त्याला अशा मताने मी हरवणार आहे की त्याची पूर्ण जिंदगी तो विचार करेल. का? आज आपण बघतोय मुख्य रस्ता आहे, बस स्टँड जवळ आहे. बस स्टँड मध्ये अशी परिस्थिती आहे की इथला जर कचरा काढायचा झाला तर कमीत कमी 2 महिने लागतील. ही रिएलिटी आहे आणि ही रिएलिटी सोपी नाही आहे. बघा, आपण तर शहरात राहतो, शेतीची अशी अवस्था करून ठेवली की एक शेत रस्ता शेताच्या बांधापर्यंत 2 व्हीलर जाईल पावसाळ्यात, असा नाही आहे. मतदार बंधूंनो, तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात. याने फक्त काय केलं, आपल्या मतदारसंघाला विकत घेऊन त्या ठिकाणी नाव पाडलं महाराष्ट्रात विक्री होणारा मतदारसंघ. याला कशी त्या ठिकाणी दाखवायचं हे मी तुम्हाला सांगेन. 15 वर्षामध्ये आपल्या पूर्ण या एरियातून, या पूर्ण मोहल्ल्यातून 1-2 जणांना हाताशी धरायचं, त्यांचेच फोन उचलायचे, त्यांच्या सोबतच बोलायचं. एकदा पण या गल्लीमध्ये आला नसेल हे मी तुम्हाला छातीत ठोकपणे सांगतो. हिंमत नाही त्याची. आणि मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमच्या घरात जेव्हा अडचणी असेल, दुःख असेल, जेव्हा दवाखान्याचा प्रश्न असेल, 3 लाख 4 लाख 5 लाख सामान्य कुटुंबासाठी खूप असतात. एखाद्याची बायपास सर्जरी आहे, एखाद्याचा काही प्रॉब्लेम आहे. किती जणांना मुख्यमंत्री सहायता निधी भेटण्यासाठी याने 15 वर्षात पूर्ण एरिया मी फिरलोय. 15 वर्षात एका जणाला 3 लाख 5 लाख 10 लाख मिळवून दिला असं कोणी आहे त्याच्यात? एक नाहीये. नीतिमत्ता खराब. दुसरं, हे माझे तरुण मित्र उद्योजक आहेत. आज बँकेमध्ये युवा वर्षात पूर्ण निधी पडलेला आहे. एका बँकेला याने सांगितलं की या उद्योजकाला 25 लाखाचं लोन दे, 5 लाखाचं लोन दे, 10 लाखाचं लोन दे, 1 कोटीचं लोन दे. आज तरुणांच्या, सुशिक्षित बेरोजगारांच्या फायली एका लेटरवरती तयार होतात, आमदाराच्या एका लेटरवरती. पण नाही, एका तरुणांना त्यांनी लोन मिळवून दिलं, उद्योग व्यवसाय उभारला. असा एक तरुण आहे केवढ्या मोहल्ल्यामध्ये नाही. काय असतं आमदाराची कामं? बर, आरोग्याचे दवाखाने, सरकारी दवाखाना किती बनवले? तिथं आरोग्य केंद्र बनवले. एक दवाखाना दाखवा, तो सुसज्ज असेल, कंटिन्यू चालेल. नाही. आणि त्याच्यामध्ये झालं काय हे पण असंच. अजून एक जण आला 17 वर्षाचा एक आमदार परत त्या ठिकाणी डोकवला. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सगळी डोळ्यावरची झाप निघून जाईल. आपल्या डोळ्यावरती काहीतरी गोष्टीची पट्टी बांधलेली सांगतो. हा जो नवीन आमदार 17 वर्ष आपला आमदार आहे, 17 वर्षाचा आपला आहेत की नाही? 17 वर्षाचा आमदार आहे की नाही? मला एका प्रश्नाचं उत्तर ज्यांच्या कानापर्यंत आवाज पडत असेल त्यांनी द्यावं. 16 वर्ष या पूर्ण एरियामध्ये 90% लोकांना या व्यक्तीचा आमदार म्हणून नाव तरी माहित होतं का? नाव तरी माहित होतं का? आज 5 लाख निधी दिला, 10 लाख दिला एका वर्षात स्वार्थासाठी. जालन्याचा चोरला, परभणीचा चोरला, नांदेडचा चोरला, चोर लोक येते तिकून चोरला इकडे आणला. अरे तुमची नीती होती तर तुम्ही 16 वर्ष काम करायला पाहिजे होतं. बाजूच्या तालुक्यात जाऊन बघा, 1 रुपयाचं काम दिलंय का? आणि जर याने 16 वर्षात तुम्हाला 10 लाख दिले असते, 5 लाख दिले असतील मागे, तर मी इलेक्शन मधून आता माघार घ्यायला तयार आहे. दिलेले आहेत का मागे? दिलेले आहेत का कोणाला? 1 रुपयाचं काम. अरे 16 वर्ष नाही दिसलं, इलेक्शन साठी आम्ही दिसतो. भैया मैं आपको एक बोलूंगा, आप ये युवाओं को मेरे हाथ में दे दो, इनका भविष्य बनाने की जवाबदारी मेरी. इलेक्शन अलग बात है, इलेक्शन छोड़ दो. चुन के तो मैं आने ही वाला हूँ, उसमें कोई डाउट नहीं. और इनके ऐसे वोटों से हराएंगे कि इन्होंने इनकी 7 पीढ़ियां याद रखेंगी कि क्या हुआ था. मैं अभी बोल रहा हूँ, ये युवाओं को मेरे हाथ में दे दो, इनके जॉब, इनको कंपनी में परमानेंट काम, अच्छा काम, इनके उद्योग व्यवसाय कैसे बढ़ाएंगे, कैसे बढ़ाएंगे मैं आपको बताऊंगा. मैं अभी आपको बोलता हूँ, आपके मोहल्ले में से
25 बच्चे मैं अडॉप्ट करने के लिए रेडी हूँ, इनका प्यार देख के फ्री में जरूरी है पकड़े में कभी भी। ये इलेक्शन की वजह से नहीं, इलेक्शन छोड़ दो, अपने बच्चे पढ़ेंगे, अच्छे अच्छे जॉब पे जाएंगे, अच्छे काम करेंगे। आप सिर्फ एक करो, गरीबों के बच्चे देखो, जो कर सकते उनको दो। और ये इनकी नियत ये नहीं है। मी अजून या दोन्ही आमदाराबद्दल एक बोलेन, किती विचित्र परिस्थितीत बघा, हा आमदार खुलताबादला सांगतो की म्हैसमाळला ट्रेन न्यायची, याच्या गावात 3 वेळेस ट्रेन थांबते का? थांबते का? आणि एक प्रश्न विचारेल, त्या 2 व्यक्तीचा सोडून पुऱ्या 15 वर्षात चॅलेंज करतो, चॅलेंज, त्या पूर्ण मोहल्ल्यामधून 5 व्यक्ती जादा सोडता। 15 वर्षात याने दुसऱ्याचा फोन उचललेला एक व्यक्तीने हात वरती करा, मी आत्ता मागायला 5 व्यक्ती सोडून। आणि पुरं त्या ठिकाणी गंगापूर एक जण चालवतो, सगळं फटाक्याच्या दुकानातूनच चालायचं का? स्पष्ट बोलतो, खरं बोलतो, जो सच है वही बात करूंगा, इसका दिल दुखे मेरे को कोई परवाह नहीं। मेरे को कितने केस डालते डालने दो, वैसे भी डालते जा रहे हैं, कितना खत्म करेंगे मैं इनके साथ, कितनी पीढ़ियां खत्म कर दूंगा, उनको समझेगा भी नहीं। और जिस दिन 23 तारीख होगी, आज आपने रैली निकाली, पहली रैली मैं यहाँ से चालू करूंगा, कोई दिक्कत नहीं है। आप सिर्फ भाई को एक बार प्यार दे रहे हो, ये प्यार मैं जिंदगी भर भूलने वाला नहीं हूँ। मला गंगापूर वासियांना सर्वांना सांगायचं आहे, हे इलेक्शन ना जातीचं आहे ना पातीचं आहे, आपल्या मातीचं आहे, मातीचं। कोणी येतं, एक उस्मानाबाद, एक कोपरगाव, काय चाललंय? 5 वर्ष तुम्हाला आमचे भाऊ दिसत नाही, 5 वर्ष आई बहिणी दिसत नाही, 5 वर्ष माता दिसत नाही, 5 वर्षामध्ये मुस्लिम बांधव दिसत नाही। आणि वेळेवरती यायचं आणि त्या ठिकाणी जाती जातीत भेद करायचे। जेव्हा मुस्लिम बांधवावरती कोणताही अत्याचार होतो तेव्हा यांना आपण दिसत नाही, जेव्हा दलित बांधवावरती होतो नाही दिसत, हिंदू बांधवावरती होतो नाही दिसत। मला एक कळतं, हे उद्याचं भविष्य आहे, हे अशा परिस्थितीत राहणं या ठिकाणी आपल्यासाठी शर्मेची गोष्ट आहे। मी तुम्हाला एक सांगेन, एक मतदान अशा नीच प्रवृत्तीला केलं नाही पाहिजे। एक मतदान, यांची डिपॉझिट तुम्ही एवढी ताकद माझ्याशी उभी केली आहे, मी तुम्हाला सांगतो, पूर्ण MIDC माझ्यासोबत आहे, गावागावातले पूर्ण सर्कल, शिंदूबाजा असेल, तोबलगाव असेल, बाकीचे सगळे असतील, हे सगळे सर्कल माझ्या बाजूला आहे। या वर्षी या व्यक्तीचं डिपॉझिट जप्त करणार आहेत आपण, पण त्याला कळत नाही आता तो काय करतोय, करू द्या मोठ्या मोठ्या गोष्टी। आणि मी एक गोष्ट सांगेन माझ्या सर्व बांधवांना, एक लक्षात घ्या, आपल्या मतदारसंघाची ओळख पैसे घेणारा मतदारसंघ कोणी केली? कोणी केली? नाव नाही घ्यायचं, खराब होतं आपलं तोंड। आमदार आहे 15 वर्षांनी, याच्याच भाषेत उत्तर कसं द्यायचं मी तुम्हाला सांगतो। आपल्या मतदारसंघात ते 2000, बरं, सुरेश सोनवणे यायच्या पहिले आपली किंमत किती होती? 200-500, मान्य आहे? 200-500। सुरेश सोनवणे मध्ये आला तुमचा मुलगा, तुमचा भाऊ, आता किंमत झाली 2004। आता झाली की नाही झाली? फायदा झाला ना? मी तुम्हाला सांगतो हिसाब कसा घ्यायचा। दुसरा बी आहे 17 वर्षाचा हिसाब। एकाने 17 वर्षाचे जमा केले पापाचे, एकाने 15 वर्षात केले। इथून नांदेडच्या चौकशा लावायच्या रस्त्याच्या, आपला रस्ता दिसतोय का त्या गल्लीचा? दिसतोय का? ब्लॅकमेल करणं म्हणतात त्याला, मी नाही म्हणत, ते पत्रकार म्हणतात, त्यांचे पान आहेत, माझं तोंड खराब नाही। 15 वर्षात कमवलेले, 17 वर्षात कमवलेले, माझ्या सगळ्या गंगापूर वासियांना विनंती आहे की 2000 दिले, 3000 मागा, घ्या, सगळे घ्या, याचे बी घ्या, त्याचे बी घ्या, सगळे संपायचे आपल्याला, फक्त पाडायचं नाही, आपला 15 वर्षाचा हिसाब बी पूर्ण करायचा, पैसे घेऊन सत्याला मतदान करायचं। ते काय तुम्हाला सांगतील, आणि एकालाही सोडायचे नाही। तुम्ही नुसतं माझं स्टेटस टाकलं, तुमच्या घरी पाकिट येईल, तुम्ही टाकून बघा फेसबुकवर, अरे ये गल्ली चेंज हो गई, चलो चलो उतर, लगेच पाकिट घरात येतील की नाही, लगेच घ्यायचे, परत दुसरी पोस्ट टाकली, परत एक पाकिट, ते थांबत नाही। मी त्यांना संपवलं, मी पण थांबत नाही। त्यामुळे तुम्ही विचार करा,
सगळा मतदारसंघ जागे झालाय, सगळा तरुण वर्ग, आई वडील, भाऊ बहीण सगळे. मला एक चॅलेंज करायचे त्यांना, चॅलेंज आज चॅलेंज करतोय सगळ्या समोर, मीडिया समोर, जनतेसमोर. या पुऱ्या गंगापूर मध्ये माझी तोंड खराब होईल, या माणसाने सुसज्जता मुतारा दाखवून द्या. किती? 10 मुतारा दाखवून द्या. संडास बाथरूम तर बाजूचीच गोष्ट आहे. आता ती भाषा मला येत नाही तर माता भगिनी आहे. काय परिस्थिती असेल सगळ्या गावाचं हे मुख्य शहर. आता बोलायला शब्द नाहीत माझ्याकडे. इथून काय लासूरला यायचं का आम्ही? प्रश्न आहे. एवढी बिकट परिस्थिती केली म्हणून मी तुम्हाला सांगतो, माझे सगळे भाऊ आहेत, माझ्या आई बहिणी आहेत, सगळ्यांनी एक विचार करा. या 20 तारखेला पाना चिन्ह पर्यटकांनी बघायचं. बरं मला पाना चिन्ह भेटलं, मुझे पाना मिल गया भाई. ये पाना काय के लिए लगता है? नटबोल्ट खोलने के लिए. ये मतदार संघ की हालत ऐसी है, ये मतदार संघ की ऐसी है हालत, ये पूरा खत्म किया हुआ मतदार संघ. मेरे को एक दोस्त ने बोला आरटीओ का एक नियम होता है. बोले क्या नियम है? आरटीओ का नियम है, अपने पास में 2 गाड़ी है, एक 15 साल की, एक 17 साल की. कितनी? 15 साल 17 साल. और आरटीओ क्या बोलता? 15 साल के बाद में गाड़ी को क्या करना पड़ता है? क्या करना पड़ता है? स्क्रैप. मैंने पाना आपके हाथ में दिया, ये स्पैनर आपके हाथ में है, 20 तारीख को चलाओ और सबको क्या करो वो आप देखो, मैं बोलता नहीं. मतदारसंघातल्या माझ्या बहिणी इथं आहेत, मी बहिणीला सांगेन एका जणीने, एका भावाने 100 जणांना कॉल करा. हा पाना तुमचा आहे. आमदार मी बनतच नाही, मी स्पष्ट सांगतो. माझ्या घरामध्ये त्या ठिकाणी येण्यासाठी मी असा पण आमदारापेक्षा किती पटीने मोठा आहे की नाही? त्या आमदाराला 2 तालुक्यात ओळखतात, मला महाराष्ट्र ओळखतो. पैशाने काय करतात? पूर्ण महाराष्ट्र. एकाला 8 जिल्हे तर ओळखत बी नसेल, तो तिथे गेलाच नाही. मला पूर्ण महाराष्ट्र, भारत, जग ओळखतो. का माहिती आहे? जम्मू काश्मीरला गेला तर माझे तिथं आर्मीवाले दिसतील, दिल्लीच्या बॉर्डरवरती दिसतील, मुंबई पोलीस मध्ये दिसतील, आपल्या गंगापूर मध्ये दिसतील. 6,500 विद्यार्थी आनंदाश्रू पाहिलेत नोकरी लागल्यानंतरचे. आणि मला सांगा, याला अजून एक चॅलेंज करतो, मुतारीचं सोडा, ते आता सगळं बंद होऊन जाणार त्यांचं, ते सोडा. याने आपल्या पुऱ्या तालुक्यातले 150 मुलं या MIDC मध्ये कामाला लावलेच दाखवून द्या. 150. किती? पुऱ्या गंगापूर मधून आहेत का? नाही. और दुसरा अजून एक गोष्ट, याची नीतिमत्ता काय तुम्हाला सांगतो. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, मला प्रत्येक गावात जायचं आहे. मी ज्या ज्या गावात जातो युवकांची फळी निर्माण होते. आजपासून हा मतदारसंघ माझा आहे आणि मी तुमचा आहे आणि तुम्हीच आमदार आहात. तुम्ही त्या पद्धतीने काम कराल. एका मिनिटात तुमचा फोनला उत्तर असेल, एका मिनिटात तुमच्यासाठी त्या ठिकाणी रिप्लाय असेल आणि तुमचं काम 24 तासाच्या आत पूर्ण होईल. या पद्धतीने तुम्हाला नियोजन देईल. आता मी इकडे याच्या पहिले मी लेट झालो, तुमची माफी मागतो. आपले पाटोदा गाव आहे, तिथले पेरे पाटील सरपंच आहेत, ते आम्हाला भेटायला आले होते. त्यांनी पाठिंबा जाहीर केला. पाटोद्याच्या धर्तीवरती प्रत्येक गल्ली, प्रत्येक गाव बनवण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार आहोत. म्हणजेच नीतिमत्ता असेल तर चांगल्या गोष्टी होतात. आता हे पाना चिन्ह तुमचं, देखो ऊपरवाला कैसा साथ देता है वो भी देखो. अपक्ष उम्मीदवार होता है, उसका जब बटन आता है तो कहाँ पे जाता? नीचे कहीं तो भी दिखता भी नहीं. ऊपर वाला साथ है, इनको इनका रास्ता दिखाना है. मेरा नंबर है 17, लेकिन बटन कहाँ पे आया? पहले नंबर पे, वो भी अपने राइट हैंड में पहले ही दिखेगा.
ये इतने गलत लोग हैं कि कुछ भी कर सकते हैं। ये याद रखो, ये इधर का उधर मशीन लगाएंगे। अपने को पाना ही देखना है, नहीं तो राइट का लेफ्ट, लेफ्ट का राइट करेंगे। इनकी नीयत खराब है, इस नीयत को आप जानो। और आपको एक बोलता हूँ, ये जो एरिया है आपका पूरा मोहल्ला, वो पूरा 1 साल के अंदर, 5 साल मुझे नहीं लगेंगे, 1 साल के अंदर चेंज करके दूंगा। ये मेरा आपको, मेरे भाई का, तुम्हारे भाई का ये वर्ड, मैं अभी ज्यादा बोलूंगा नहीं। बाहर जाना है, एक एक बंदे ने, मेरे एक एक भाई ने, छोटे भाई ने, बड़े भाई ने, मेरे बुजुर्ग दादाजी ने, पिताजी ने, सबने एक साथ 100 पास कीजिए। बस सबको बताइए पाना है। मेरे को बहुत रोक रहे हैं, बहुत कोशिशें कर रहे हैं, मैं रुकने वाला नहीं हूँ। मैं जब तक इनका पार्सल इनके घर को नहीं भेजता तब तक रुकता नहीं। धन्यवाद। आपल्या सुलतानपूर गावातील मायबाप जनता जनार्दन, ज्या माझ्या मातीतील सर्व तरुण मित्र, आई वडील, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील इथं जमलेले सर्व व्यापारी मित्र, प्रत्येक गावातून आलेले ग्रामस्थ, आज त्यांच्या कानापर्यंत माझा आवाज जातोय त्या सर्व मित्रांना माझा नमस्कार। आज विधानसभा निवडणूक आणि निवडणुकीच्या दरम्यान या ठिकाणी ही आपली गावभेट चर्चासत्र, ही चर्चासत्र याच्यासाठी म्हणतोय की वास्तविक परिस्थितीत आपल्याला माहित नाही इलेक्शन काय आहे, मतदान करायचं का करायचं आणि त्या वेळेस या मतदानाचं महत्व काय हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे। या भागाचा जिल्हा परिषद सदस्य असताना माझे झालेले काम, त्याचाही लेखाजोखा देणं हे माझं आद्य कर्तव्य आहे। या 3-4 मुद्द्यावरती मी 10 ते 15 मिनिटं घेणार आहे। माझा आपल्या सुलतानपूर, भांडेगाव, पिंपळगाव या सगळ्या पंचक्रोशीतील मुलांना, जनतेला एक प्रश्न आहे। मागच्या 15 वर्षात त्या ठिकाणी आपण ज्या आमदाराला निवडून दिलं, 15 वर्ष केलं, त्याने काय दिलं त्याच्यावरती एक थोडीशी देखरेखी करावी लागेल, क्लिअरिटी करावी लागेल। माझ्या या मतदारसंघातून एकाही तरुणाला 4 ते 5 हजार कंपन्या एमआयडीसी असणाऱ्या भागामध्ये एकाला तरी परमनंट जॉब मिळाला का? तर उत्तर येतं 0 नाही। ते परमनंट सोडा, टेम्पररी का होत नाही। या ठिकाणी 10 पोरं, 15 पोरं, 15 वर्षात 15 मुलं लावले का? उत्तर येतं 0। त्या माणसाने नाही केलं। माझ्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस शेतकऱ्याचा प्रश्न येतो तेव्हा एक शेत रस्ता असा दाखवायचा याने की त्या ठिकाणी 15 वर्षात एक शेत रस्ता शेताच्या टोकापर्यंत, पावसाळ्यात 4 व्हीलर तर सोडा 2 व्हीलर जाते असाही या ठिकाणी बोलू शकला नाही। 2 ते 3 जण आपला तालुका चालवायला लागले आणि त्या तालुक्याचा त्या ठिकाणी बट्ट्याबोळ करण्याचं काम या व्यक्तीने केलेलं आहे। 15 वर्षामध्ये त्या ठिकाणी स्वतःला जलपुरुष बनवून घेणाऱ्या, त्या ठिकाणी मोठे मोठे पाण्याचे प्रश्न दाखवणाऱ्या या व्यक्तीने 15 वर्षात मला एक पाठ पुऱ्या गंगापूर आणि खुलताबाद मध्ये दाखवावा। माझ्या तरुण मित्रांना विनंती आहे की आपल्याला कसं फसवलं एकदा बघून घ्या। जेव्हा मला त्या ठिकाणी त्याची जाणीव झाली, त्याच्यासोबत राहून त्या ठिकाणी कसे फसवतात ते जनतेला कळणं गरजेचं आहे। यात खुलताबाद तालुक्याचा मी भूमिपुत्र आहे। मी तुम्हाला एक वास्तविक सत्य त्या ठिकाणी आज नजरेसमोर आणतो। या भागाचा जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर जे मला जाणवलं, आज ते ओपन करण्याची वेळ आलेली आहे। खुलताबाद मध्ये कोणताही जिल्हा परिषद सदस्य होऊ द्या, कोणताही, आजपर्यंतचा इतिहास काढा, या सत्ताधाऱ्यांनी त्याला संपवलंय, त्याला भीतीला लावण्याचं काम या लोकांनी केलं। त्या ठिकाणी तेही प्रयत्न माझ्यासोबत केले पण ते पूर्ण करू शकले नाही। त्यांना माहिती आहे आज सुरेश सोनवणे त्यांना पुरून उरणार आहे। आज गावागावामध्ये बदल होत आहे। पूर्ण गंगापूर एका साईडला झालं, एमआयडीसी एका साईडला झाली, त्यांच्या पायाखाली वाळू सरकली। तुम्ही इतिहास काढा खुलताबाद तालुक्याचा, ज्या ठिकाणी एकाही जिल्हा परिषद सदस्याला मोठे मोठे कामं करू दिले नाही, थांबवण्याचं काम झालं। मागचा इतिहास हेच सांगतो। त्यामुळे तुम्ही जागरूक बनणं, माझ्या माता पितांनी जागरूक बनणं, आई वडिलांनी जागरूक बनणं हे काम आहे। तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला एक गोष्टचं वास्तव सत्य सांगतो, ते काय कमी आहे। आज बोलतो ना, तुम्हाला प्रश्न विचारायचा आधार येतो सगळ्यांना।
मी चान्स सगळ्यांना देईन प्रश्न विचारायला. बोलतो ना, प्रश्न विचारायला चान्स देतो ना. बघा, आपण कोणाचे झेंडे उचलतो, कोणाचे दांडे उचलतो, किती तरुणांना त्या ठिकाणी बेगार केलं, हे मला त्या ठिकाणी सांगायचं आहे. आणि भाषण संपल्यानंतर मी तुम्हाला माहिती देणार, मी बोलायला चान्स देणार आहे. का मला माहिती आहे की कोण काय समजू नये. आता परत एक 17 वर्षाचं भूत आपल्या समोर आलेलं आहे. आपल्या गंगापूर खुलताबाद मध्ये 17 वर्षामध्ये या ठिकाणी माझा पूर्ण सुलतानपूर आणि पंचक्रोशीला प्रश्न आहे की अरे बाबा, तुला बोलायला चान्स देणार आहेस माझ्या माणसा. मला माहिती आहे ना, भाषण झाल्यावर सगळ्याला बोलायला चान्स द्यायचा ना. आपण कोणाची सुपारी घेऊन वाजवण्याचा प्रयत्न केल्यापेक्षा आपल्या मातीसाठी एकदा बोलायला शिका. काय होईल, 2 रुपये येतात, इलेक्शन मध्ये लाईटले 25,000 कमवणार आणि पुरा तालुक्याचं वाटोळं करणार, ही परिस्थिती आपली झाली. आता एक 17 वर्षाचं भूत आलं. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, ज्याच्यात धमक असेल त्याच्यात. या पुऱ्या तालुक्यामध्ये 16 वर्षात, हे 1 वर्ष कामाचा सोडा, याचा पण हिसाब देतो. त्याने 15 लाखाचे कामं दिले, 20चे दिले, 25चे दिले. 16 वर्षात 90% जनतेला तालुक्याच्या हा आपला आमदार आहे हे नाव तरी माहिती होतं का? प्रश्नाचं उत्तर कोणी देऊ शकतो? 16 वर्षात नाव माहिती होतं का? 16 वर्षात नाव माहिती असणार आहे. अहो, 90% जनतेला नाव सुद्धा माहित नाही. तुम्ही काय मोठ्या गोष्टी करतात. इलेक्शन आलं की त्या ठिकाणी स्वतःला सांगायचं मी मोठ्या पद्धतीने काम करेल, दुनिया करेल. या पद्धतीने दिला असेल 10 लाख 15 लाखाचे काम कसे दिले ते सांगतो. दुसऱ्या 8 जिल्ह्याचे चोरले, 8 जिल्ह्याचे, बीड असेल, परभणी असेल, जालना असेल, त्या ठिकाणी अशा पद्धतीने चोरायचे, इकडे आणायचे आणि टाकायचे. आता मला सांगा, नीतिमत्ता किती? दुसऱ्याचे चोरलेले काम आपल्याला दिले ते आपले झाले का? नाही. एकदा समजून घ्या. मायबाप जनता, एक प्रश्न माझा अजून आहे. मला या माणसाने 17 वर्षाच्या आमदाराने परभणीमध्ये सोडून द्या, तुम्ही फुलंब्रीला 10 लाख रुपयाचं काम दाखवून द्यावं, सुरेश परवणे वापर द्यायला तयार. 10 लाख रुपये का दिलं नाही? स्वतःच्या फायद्यासाठी इथं त्या ठिकाणी तळ मांडायचा. त्या दोघांची नीतिमत्ता नीच आहे. एक ठग येतो, दुसरा महाठग आहे. आपल्या मतदारसंघाचं झालं काय मी तुम्हाला सांगतो. आता त्या ठिकाणी प्रश्न असा होता, मी काय यांच्या विरोधात लढतोय सांगतो. झालं असतं पडसं गेलं, शंभर आलं, दोन्ही त्या ठिकाणी सारखेच. हे महाठग आहे. एकदा विचार करण्याची गरज आहे. आपल्या तरुणांना त्यांनी बुडवलंय. गावागावात जेव्हा परिस्थिती बघतो की यांच्या 1.5 दबडीच्या रुपयामुळे आज तरुण हवालदिल झाले. माझ्या तरुणांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. का ज्योतिर्लिंग बनवलं नाही? का ज्योतिर्लिंगाला काशी कॅरिडॉर बनवला नाही? का लेण्यांचा विकास केला नाही? का पर्यटन क्षेत्र वाढू दिले नाही? माहितीये, जर हे वाढलं असतं तर तुमच्यातले लाखो तरुण त्या ठिकाणी चांगल्या कामाला लागले असते, उद्योजक झाले असते. हे या लोकांना होऊ द्यायचे नाही. त्यांचे झेंडे राहायला ठेवायचे, त्यांच्या त्या ठिकाणी प्रचार करायला तरुणाला वापरायचंय आणि 10-15 हजार रुपयाचे त्या ठिकाणी तुम्हाला विकत घ्यायचंय. ही परिस्थिती या दोघांची आहे. म्हणून आज जनतेने, मायबाप जनतेने विचार करणं गरजेचे आहे. हे इलेक्शन माझं नाहीये. आमदार तुम्ही बनणार आहात, पूर्ण तालुका आमदार बनणार आहे. घराघरात त्या ठिकाणी गंगापूरचे लोक हुशार झाले, तिथून खुलताबादला कॉल करताय की त्या ठिकाणी तुम्हाला यावर्षी परिवर्तन आढळ आहे. गंगापूरच्या रस्त्याची हालत बघितली, त्या ठिकाणी मटक्याचे त्या ठिकाणी खेळ व्हायला लागलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो नीतिमत्ता काय लागते. जिल्हा परिषद सदस्य असताना त्या गावाचं अंगणवाडीचं काम असेल, त्या गावाच्या फुलाचे काम असतील, मी केले. पण याच आमदाराने डीपीटीसीच्या नावावरती स्वतःचे बॅनर बोर्ड तिथे लावले. हे मी हक्काने सांगू शकतो. काय असतं, सत्य पुढे शानपण चालत नाही म्हणतात ना. पण यांना मी आज सांगू इच्छितो, आता मी मोकळा आहे. आता मी अपक्ष आहे. मला कोणाचं बंधन नाही. आता समोर या, त्या ठिकाणी 1 to 1 होऊ द्या. कोणी काय काम केलं ते पण तुम्हाला दाखवतो. काय असतं की त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या, आपल्याला मोठे स्वप्न दाखवले. उद्या मी बी म्हणेल सुलतानपूरला मी विमानतळ बनवतो. होईल का? होईल का? कशाला निवडून यायचं? तेवढी नीच वृत्ती बाळगायची. लाज तरी वाटली पाहिजे. इथं पाठ आणायचा. अरे गंगापूरला तरी अर्ध्या रस्त्यात तरी पाठ येऊ शकतो का? आला का? मला सांगा, 15 वर्ष गेले. आपलं यदगावचं धरण, हे धरण जर 2 वर्ष पाऊस नाही पडला, 2 वर्ष थेंब राहील का त्याच्यात? काय नवीन प्रयोजन केलं नाही? दाड नदीचा प्रश्न पहिले अपक्षापासून म्हणतात. जोडली का दाड नदी?
त्यांना करायचंच नाही त्यांना करायचं नाही, यांना वाटोळं करायचं आपल्या मतदारसंघाचं. आणि हे सांगतात मी हे करेल ते करेल, त्या ठिकाणी सांगतात ते तर आपल्या म्हैसमाळला त्या ठिकाणी ट्रेन आले. मला प्रश्न आहे त्यांना, तुमच्या लासूरला 5दा ट्रेन थांबताना दाखवा पाहिजे, तिथला पारता, मग नंतर म्हैसमाळच्या ट्रेनचं बघ काय करायचं काय नाही. हे एवढी नीच वृत्ती आपल्या त्या ठिकाणी भेटली. आणि एक लक्षात घ्या, दोन्ही ट्रक एक महाट्रक. विचार करा, जातीवरती मतदान मागतील, थोडापुडीचं राजकारण करतील, पैसे मागतील. बरं ठीक आहे, पैशाचा विषय आला म्हणून सांगतो, तुम्हाला 200 रुपये मतदान घ्यायचे, किती 200 जनतेचे 230 द्यायचे ना, द्यायचे की नाही. आता सुरेश सोनवणे आला रेट 2000 वर, तुमचा फायदा झाला का नाही? खरंय का खोट आहे? खरंय का खोट आहे? 2000 गेले ना, 4000 पण देतील. गाडी लावलं, गाडीतल्या बसलेल्या माणसाला पण पगार देतील. गाडी बी द्या, मध्ये बी बसा, तुम्ही त्यांच्या झेंड्याखाली बसा, मला काही म्हणणं नाही, मी तुमचा मुलगा आहे, मला माहिती आहे. घरातले माणसं किती फिरून आले तर वापस आपल्या घरी येणार, त्यामुळे मला काळजी नाही. माझं तर ते एक म्हणणं आहे, मला यांना फक्त पाडायचं नाही, मी सगळे ते तयारी माझी, ते पडलेलेच आहेत, फक्त पाडायचं नाही, खाली आपले वापस पाडायचं. यांनी 15 वर्षात खूप काळ धन कमवून ठेवलं, टप्प्या बांधल्या, कोणाकोणाला लुटलं, किती कंपनीवाल्याला ब्लॅकमेल केलं हे मी सांगतो, किती ठेकेदार इथून तिकडपर्यंत धरले हे मी सांगतो. हे खूप कमवलेलं आहे. एकाने 17 वर्षात कमवलं, एकाने 15 वर्षात. एक ट्रक येतो, दुसरा महाट्रक, खूप कमवलंय. दोघांचे 2-2, 4-4 हजार घ्या. माझा जनतेला जाहीर आव्हान आहे, सगळे घेऊन टाका, सगळे घेऊन टाका. त्या ठिकाणी मतपेटीतून खाली पाठवा, मी त्यांना पाडणार आहे, तुम्ही खाली हात पाठवायचं काम करा. 1 रुपया उरून नाही घेऊन जायचा मतदारसंघात. आपल्या मतदारसंघाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. 15 आणि 17 वर्षात कमवलेले पैसे तर संपायचे. एमआयडी शिवाय साईड झाली, गंगापूर तालुका वन साईड होत आहे. अहो यांची नीतिमत्ता एवढी, माझ्या शेतकऱ्याला 5 वर्ष म्हणतात त्या प्रिय पशी. बरं मला एक सांगा, मी तुमचा बोलल्या, तुम्ही यांच्या घरी जर जाऊन बसू शकता का? एकटा 15 वर्ष तुमचा एक फोन चालला का? एक पुन्हा आत्महत्या करायला यायचं सांगा. 2 ते 3 4 कार्यकर्ते बोलता, 4 कार्यकर्ते पुरा खुलता तालुका 5 जण चालवायला लागले. किती 5? अहो ज्याच्या गावात त्याला 25 मतदार नाही पडत तो तालुका चालवायला लागला. सत्य खोट आहे? सत्य काय? ज्याला 25 मतदार, त्याला मला किती गावात उभं आहे 25 मतदार घेऊन दाखवता. मी नाव घेतो, गडचिला जाऊन 25 मतदार घेऊन दाखवा. सुरेश सोनवणे बाहेर. चॅलेंज माझी, चॅलेंज ओपन. नाही घेऊ शकत. एक गोष्ट सांगतो, 5 जण तालुका चालवायला लागले. आता ज्या ठिकाणी जेव्हा सत्य बाहेर येते, तळपायची माती होते, पाय सरकार लागलेत ना, तेव्हा कळतं एक पडा बाहेर. जनतेसमोर या प्रश्न उत्तर द्यायला तयार, तुमचा 5 वर्षाचा हिशोब हा सुरेश सोनवणे घ्यायला तयार. काय होत मला एक अजून गोष्ट सांगतो, हे मतदान तुमच्या मातीचं आहे. तुम्ही मतदान आहात, तुम्ही त्या ठिकाणी आमदार आहात आणि तुम्ही इलेक्शन लढतात. कारण असं आहे की यानंतर तुम्हाला ही संधी जगात त्या ठिकाणी भेटणार नाहीये. मी हे डोळ्यांनी बघतोय, या ठिकाणी यांनी जे षडयंत्र लावलं. बरं ठीक आहे, पैशाचा विषय झाला, मी म्हटलं त्यांच्या सोबत राहणाऱ्या कार्यकर्त्याला माझा प्रश्न आहे, कार्यकर्त्याला माझा प्रश्न आहे. 2 जण त्या ठिकाणी गाव चालवतात का? 2 जण. एका जणाला माझ्या मतदारसंघातला 3.5-4 लाख जो मुख्यमंत्री सहायता निधी असतो आरोग्याच्या बाबतीत, एका जणाला दाखवा. यांच्या घरात, कार्यकर्त्याच्याच घरात का? गुडियर कंपनी आहे जिथं परमानंट होतात. खुलताबाद तालुक्याचा एक माणूस परमानंट केलेला दाखवा. एक का? आमचं चालत नाही का? गंगापूरचा एक, तो बी एका 2 कार्यकर्त्याचा. अरे दोन्ही तालुक्याला त्यांनी त्या ठिकाणी लाथा मारल्या. आता जागृत व्हा, त्यांच्या पेट्या खाली पाठवा, त्यांना यांच्या घराची वाढ दाखवायचे. ज्याचं पार्सल त्याच्या गावात. बघा मी तुम्हाला एक गोष्ट बोलतो, तुम्ही त्याच्या घरात जाऊ शकता का? बरं माझ्याकडे बॉडीगार्ड बी नाही तुम्हाला मारायला, यांच्याकडे ते पण ऐके नाही, यांच्याकडे बॉडीगार्ड ऐके नाही तुम्हाला मारायला. जनतेने प्रश्न विचारला का? मी काय म्हणतोय, मला बोलू दे, तुम्ही बोला, मी देतोय माहिती. मी तर महाराज सांगत मी नाही, माझी ती निश्चित करता मी नाही.
एका शेतकऱ्याचा पुत्र बघा, मला इलेक्शनचं पडलं नाही, मी तुम्हाला सांगतो. मी आमदारापेक्षा आज मी मोठा आहे, मी गॅरंटी सांग. मी सगळ्या मतदारसंघाला माहिती. तुम्हाला 2 तालुके ओळखतात, मला महाराष्ट्र आणि जग ओळखतं. दुसऱ्यापेक्षा मोठा आहे, त्याला 8 जिल्हे तो ओळखीतच नसतील, मला माहिती, गेलेच नाही. आता फक्त तालुका ओळखायला लागला. फुलंब्रीत जाऊन विचाराबरोबर ओळखतात का? त्यांच्यापेक्षा मोठा. नावाने मोठा असणं, पैशाने काय करणार? काय पैशाला तुम्ही साधणार आहे? आणि पैशाला साधणाऱ्या गोष्टी करणाऱ्यांनी थप्पे मारायची गरज आहे का? बरं थप्पे आता बाहेर निघतील की नाही? बरं आपली जनता संपेल की नाही? या बाजूला काही ठेवेल का? आता जाईल खेळ कोणासोबत आहे? माझ्यासोबत आहे. आता लोक तुम्हाला भेटलं नाही म्हणून तुम्ही त्या ठिकाणी लोकांना पर्याय नव्हता. लोक मनाची दगडापेक्षा वीट म्हणून 10 वर्ष गेली. नाही तर पहिल्याच वेळेस गेम होता. आमच्या सारख्याला माहिती होतं. आता दुसरं कोण आहे? खराबला दिल्यापेक्षा द्या. मी 5 वर्ष 1 वर्ष बटन दाबले मागच्या. मला कधी कधी असं वाटतं माझं बोट कापावं काय. पण सत्य काय, जेव्हा रिएलिटी कळली, कारण डोळ्यावरती चष्मा असतो तोपर्यंत ठीक आहे, चुका होतात माणसाच्या जीवनामध्ये. आज सत्यता सांगतो, आज तुमचा मुलगा तुमच्यासाठी लढतोय, तुम्ही निवडणूक लढतायत, तालुका लढतोय, गंगापूर लढतोय. जाता जाता एवढं सांगतो, माझी निशाणी, तुमच्या मुलाची निशाणी, तुमची निशाणी पाना आहे. पाना निशाणी माहिती? पाना कळाला? पाण्याचं काम काय? पाना सगळेजण जाणतात का? काय काम असतं मित्रांनो? हा, लट करत्या. अजून काय करतात? टाईट बी करतात. आपल्या मतदारसंघाचे नट राहिलेलेच नाही, सगळे बसून गेले. आता ते खोलायला पाना लागणारच होता आणि तो पाना ज्याच्या आता तो बी बळकट लागणार होता, नाही तर पाना काम नसता केला. लक्षात घ्या. आता तुम्हाला पाना भेटला, पाना चालवणारा बळकट बी भेटला आणि तुमच्या घरातला भेटला. घरातच आहे ना, माझ्या घरात तुम्ही हक्काने येऊन बसू शकतात. नाही उचलला फोन ठीक आहे, पण घरी येऊन बसतात. माझ्या बापाला तरी सांगणार माझं किरण याच्या बापाकडे देऊ शकतात का? मी जास्त बोलत नाही, तोंड खराब नाही होणार. मी गणिताचा मास्तर, मी गणित जुळवतो, तुम्ही बाकीचे जुळवा. हा बोलणारच आहे, आपल्याला पूर्ण बोलावंच लागेल. आणि काय माहिती का, मला आता गंगापूर मध्ये एवढे गाव आहे, तिकडे कमी टाइम भेटेल. माझं घर आहे, पद्धतशीर बोलतो, सगळ्याची इच्छा पद्धतशीर बोला. बघा, पाना निशाणी आहे. पाण्याचा वापर तुमच्या हातात दिला, कसा करायचा तुम्ही करा. आपल्या समोर काय माहिती का, 2 गाड्या आहेत, 15 वर्षाची, 17 वर्षाची. किती गाड्या आहेत? 2 गाड्या, 15 आणि 17. आरटीओचा नियम काय सांगतो? आरटीओचा नियम काय सांगतो? 15 वर्षाच्या पुढे काय करायचं? पुढे करायचं काय करावं लागतं? आता सगळं कळायला लागलंय. काय करायचं मला म्हणायचं नाही. पाना तुमच्याकडे दिला, त्या 15 आणि 17चं काय करायचं तुम्ही ठरवा. बघा सत्याला कशी त्या ठिकाणी साथ भेटते. वरचा बी साथ देतो सत्याला. अपक्षाचं कधी बटन 10 नंबरला 12 नंबरला खाली असतं, बरोबर ना? आपल्या पाण्याचं बटन दुसऱ्या मशीनवर पहिलं आलं. काय? दुसऱ्या मशीनवर पहिलं. माझ्या मतदार राजाला जास्त त्रास व्हायची गरज वरच पाहायचं, पाना पाहायचा. नाही ते इकडे तिकडे करतील ते मशीन आहे. हे बी बघा, हे एवढे आरामखोर आहे, हे काही करायला बसले. उजव्या हाताला डाव्या हाताला ठेवतील. तुम्ही पाना वरच बटन आहे, उजव्या हातालाच राहणार आहे नियमानुसार. दिसेल पहिलं बटन पाना चिन्ह. आपल्या गावात आपल्या पद्धतीने सगळ्यांना सांगा की आपल्याला काही बघायचं नाही, आपल्या मातीला बघायचंय, आपल्या भूमीला बघायचंय. गंगापूर धुंदाबादच्या तालुक्यांचा विकास झाला पाहिजे. 1 लक्ष द्या. माताबरोबर त्यांचा आवाज लागतो. तुम्हाला 1,500ची साडी दिली, मला माहिती 1,500ची साडी 1.5 वर्षात पाठवून जाईल. पण या मतदारसंघाचं पाठलेलं भविष्य परत शिवता येणार नाही. या कोरोनावरची होणारे अन्याय परत शिवता येणार नाही. चिमुकल्याच्या शाळा अजून त्याला बाबी सांगतो केला असतं. मी तुम्हाला पहिले काय झालं आणि वर्ष गेला आणि शब्द आलं अशी गमत एक सांगतो. माझ्या माताबरोबर 3,000 दिले, 3,000 मला म्हणायचं तर
आणले की नाही? बरं या मतदारसंघात 5 मिनिटं जास्तीत 2 मिनिटं घेतो. किती टिपी बरं तुमची टिपी जळाल्यानंतर किती दिवसात बनते? किती दिवसात? एका घंट्यात करायला हातवर करायचं, एका दिवसात करायला हातवर करायचं. एक तरी तुमचा फोन चालला जातो का? तुमचा घरचा आहे ना, एका घंट्यापासून देतो ना, नाही देऊ शकत. घंट्याची जागा आहे. मी ठरवा जास्त बोलणार नाही. माझ्या मातीतले आहात. कदाचित या भागामध्ये या ठिकाणी मला सुजलाम करण्यासाठी, तरुणांसाठी, आपल्या चिरवण्यासाठी, आपल्या या गंगापूर सुधाराच्या भविष्यासाठी, ज्या गंगापूरच्या एमआयसीला जुळवायला निघाले त्या ठिकाणी गंगापूरची जनता हुशार आहे. त्यांनी समजलं मला माझ्या मातृभूमीच्या लोकांना हे सांगायचंय, माझ्या घरच्यांना हे सांगायचंय. तुम्ही एका जणांनी जर 100 कॉल केले, तुम्हाला गंगापूर कॉल यायला सुरुवात झाली ते आपल्याला पाण्याला मतदान करायचं, सुरसोडण्याला करायचं. तिथून पूर्ण करण्याचे लोक तालुक्यात आपल्या भागातल्या प्रत्येकाने जर 100 ते 1000 कॉल केले तर मला वाटतं त्या ठिकाणी ही निवडणूक त्या ठिकाणी आपण जिंकणारच आहे. फक्त जिंकायची नाही, याचे डिपॉझिट आपण चर्चा करू, एवढी मोठी होईल. आणि या सगळ्यांना यांचे घरचे रस्ते दाखवून त्याचं घरचं पार्सल त्याच्या घरी आणि त्या ठिकाणी सुद्धा गंगापूरची जनता करेल ही अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. आता तुम्हाला मला पुढे नका पाठवून सोबत चालला बाबा हो. काय प्रॉब्लेम आहे काय नाही, पुढे पाठू सगळे समजून टाकले आपण. त्या पुढे तू अरे तुम्हाला एवढंच लक्षात यायला पाहिजे, एवढा मोठा तालुका आहे, एवढा मोठा मतदारसंघ आहे, गंगापूर आहे, खुलताबाद आहे, एक एक गाव आहे. घरच्या माणसाला मला म्हणायला पाहिजे की तुम्ही टाइम तिकडे द्या, वेळ तिकडे द्या, आम्ही आहेत आम्ही लढून घेतो. धन्यवाद धन्यवाद. अजून कोणाला प्रश्न आहे? तुम्हाला उद्यापासून आलोशेची गाडी देतो. ज्यांनी ज्याने त्या ठिकाणी इलेक्शन लढलं, ज्याचं त्यांनी जिंकलं, 2 शब्द ऐकायचे मला, पण मग ते शब्द ऐकू द्यायचे. धनी को आप कहते हैं, धनी को रात कहते हैं, इसको सूरज तोड़ने कहते हैं. मित्रांनो, माझ्या जीवाच्या जीवनामध्ये प्राध्यापक डॉक्टर असून सुद्धा आपण काय करायचं, पानं ही निशाणी पाहिजे मित्र. पण एक का नाना पाटील सांगतात, अरे नाना भाऊ अरे मैं का बोल अजून येऊन गेले. ठीक आहे, हा बघूया हुशार केव्हा धनी को आप कहते हैं, बुझी को रात कहते हैं, और इसे को सूरज सोने कहते हैं. एक भारत को करवाता राजकुमार ने, हाँ राजकुमार सिंह, और यानी हम जान चुके हैं कि सूरज सोने अपने गांव में आ चुका है. निशाना है पहाना. आप देखो, नेकी से चल बदले, हराम का खाना छोड़ दे, भगवान का मिलने को लगा तो पैखाने में जाना. माणसाला जीवनात छंद पाहिजे, माणसाला जीवनात छंद पाहिजे, फुलासारखा सुगंध पाहिजे, घरामध्ये आनंद पाहिजे. आमदार आमचा सुरेश सोनवणे आता बाई मतदान करायचं पाण्यावर मी त्याचा नमुनी नुसतं बरं का. जिल्हा परिषदचे सभापती राहिले म्हणून पाय पाय पडणारे लक्ष्मी प्रदेश उद्यापासून ऐक्या मित्र सगळे मतदार बंधू भेटल्याने सांगतो की आपण पाण्यावर
औरंगाबादचे लाडके या 25 गावातील आज ज्यांच्या ज्यांच्या कानापर्यंत माझा आवाज जातोय की मायबाप जनता जनार्दन, आज आपल्यासोबत या चर्चासत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी संवाद साधू इच्छितो. बघा, विधानसभेची निवडणूक चालू झाली आणि विधानसभेची निवडणूक म्हटलं की आपल्याला मागील 15 वर्ष आठवतात. आपण केलेलं मतदान आठवतं आणि मतदान केल्यानंतर आपल्याला भेटलेले फळं आठवतात. आपल्या वाट्याला फळं तर कमी, त्या ठिकाणी काटे जातात, त्याचाही वापर होणं गरजेचं आहे. आज या 25 गावामध्ये त्या ठिकाणी काय केल्या गेलं, मला 3 बाजू तुम्हाला सांगायच्या, 4 बाजू सांगायच्या. बोलेल नंतर तुम्हालाही बोलायला संधी मिळेल. 15 वर्षात राहिलेल्या आमदारांनी काय केलं. दुसरं, आता त्या ठिकाणी परत एक आमदार जे 17 वर्षापासून आपल्या त्यांनी काय केलं. मी तिसरा टप्पा मी जिल्हा परिषद सदस्य असताना काय केलं, कारण सगळ्या गोष्टीचा उहापोह झाला पाहिजे. आणि मग 4था टप्पा मतदान का करावं, या 4ही गोष्टीवरती मला बोलायचं आहे. या 4ही गोष्टी आपल्या ठिकाणी महत्वाच्या आहेत आणि 4ही गोष्टी जर कळाल्या तरच मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल. पहिली, 15 वर्ष राहिलेल्या आमदाराने काय केलं. 15 वर्ष ज्या आमदाराने आपल्यावरती त्या ठिकाणी राज्य केलं, मी म्हणेन राज्यच म्हणेन, कारण हुकुमशाही वृत्ती वाढली. आपल्या पूर्ण तालुक्याचा कारभार 4 ते 5 लोक पाहायला लागले. 4 ते 5 लोकांनी या तालुक्याला विकून खाण्याचा प्रकार केलेला आहे. कोणत्या गावातील कोण हे आपल्याला माहिती आहे. गावात एखाद्या जणाच्या हातात त्या ठिकाणी कारभार द्यायचा आणि एकाही व्यक्तीला विचारायचं नाही, ही दृष्टवर्ती या मतदारसंघामध्ये तयार झाली. मला सांगायचं आहे, आपल्या भागातील खुलताबाद तालुक्यातील एक तरुण असा दाखवा की ज्याला एवढ्या मोठ्या MIDC मध्ये 4-5 हजार कंपन्या, त्या कंपन्याचा मालक त्या ठिकाणी आमदार असतो. कारण त्या ठिकाणी या सगळ्या कंपन्या गंगापूर खुलताबाद मध्ये येतात. तिथं माझं वास्तव्य आहे, म्हणून तुम्हाला त्याची रिअलिटी सांगू इच्छितो की याने या तालुक्यातून 5 जण असे दाखवलेत 15 वर्षामध्ये, किंवा 15 वर्षात फक्त 15 जणांचं नाव सांगावं की त्यांना परमानंट करण्यासाठी या माणसाने शिफारस केली, कॉल केला. हे होणार नाही, एकही तुम्हाला भेटणार नाही. याच्या तरुणावरती अत्याचार करणं एवढंच केलं. दुसरं, आपल्याला दिलेलं आश्वासन आपल्याला आठवतं की वेरूळला, भुसनेश्वरला, त्यानंतर वैजमाळला, सुलीपंजनला पर्यटकाचा दर्जा देऊ, एवढा निधी आला. मला सांगा, किती वेळेस नारळ फोडायची. 15 वर्षामध्ये भुसनेश्वर मंदिराचा कॉरिडॉर बनू शकले नाही, तिथं नवीन त्या ठिकाणी पर्यटक वाढू शकले नाही. जर पर्यटक वाढले असते तर आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी किमान म्हणतोय 15,000 युवकांना त्या ठिकाणी उद्योग मिळाला असता. आज आकाशवाणी फाटा वाढला, याच्या 5 पटीपेक्षा जास्त या ठिकाणी हा रोड व्हायला असता तर हे उद्योग गदाड्यापर्यंत आणि पुढे त्या ठिकाणी खुलताबादपर्यंत वाढले असते. पण हे या कार्यकाळात केल्या गेलेले नाही. त्यांना आपल्या तरुणांना वापरायचं आहे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आणि देणे आणि दांडे देण्यासाठी, हे त्यातून सिद्ध होतं. दुसरं, त्या 15 वर्षाच्या आमदाराने मला एक शेतीच्या बांधापर्यंतचा रस्ता दाखवा, तो आपल्या खुलताबाद त्या तालुक्यामध्ये तयार करण्यात आला. आणि पावसाळ्यात शेताच्या बांधापर्यंत 2 व्हीलर जाते, 4 व्हीलर सोडून द्या, तिथं जाणार नाही. 15 वर्ष फक्त त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या. जलपिरोश म्हणून त्या ठिकाणी निर्मायचं. एक पाठ याने गंगापूरमध्ये दाखवा की त्या ठिकाणी आणला, आणि एक पाठ खुलताबाद मध्ये दाखवा नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी तुमचा मातीतला, परिस्थिती काय होणार आहे आज जर जागे नाही झालो तर. आपल्याकडे 2च डॅम आहेत. एक एलगाव डॅम जो माझ्या जन्माच्या आधी बांधण्यात गेला, एक दुसरा जायकवाडी डॅम, तोही जन्मापासून मी पाहतोय तोच आहे. याच्या व्यतिरिक्त सुविधा केली नाही. जर 2 वर्ष दुष्काळ पडला तर आपण या भागात जगू सुद्धा शकत नाही अशी परिस्थिती आहे. एक नवीन डॅम याच्या 15 वर्षाच्या कार्यकाळात दाखवा ज्याने तयार केला. नुसतं सांगितलं खुलताबादला धाड नदीचं पाणी जोडतो, धाड नदीचं पाणी जोडतो. धाड नदीचं नाव त्या ठिकाणी कुठे निघून गेलं कळालं पण नाही. हे 15 वर्षाचे अत्याचार. आता अजून हे काय कमी आहेत,
अजून एक आमदार आपल्याकडे आहेत 17 वर्षाचा, त्याचा पण हिसाब द्यावा लागेल. दुसरी बाजू म्हणजे आता दुसऱ्या बाजूवर बोलतोय, अशा 4 बाजू आहेत. दुसरी 17 वर्षाचा आमदार, या जिथं जिथपर्यंत आवाज जातोय कोणीही मला येऊन सांगावं, आपल्या 25 गावातल्या कोणी या 17 वर्षाचा आमदार आपल्याकडे एका वर्षापूर्वी आला, 25 लाखाची कामं दिले, 10चे दिले, 50चे दिले, मान्य आहे. मला एकाने येऊन सांगावं 16 वर्षात, मागील 16 वर्षात आपल्या गावातल्या 90% लोकांना या माणसाचं आमदार आपल्याकडे आहे म्हणून नाव तरी माहिती होतं का? कोणी येऊन सांगावं. 25 गावातल्या नावही नाही. आणि 16 वर्षात या माणसाने 1 रुपयाचा निधी दिलेला पुतळा गंगापूरला दाखवावा. त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी दाखवून दिला तर मी सुद्धा इलेक्शन मधून माघार घ्यायला तयार आहे. पण नाही, यांची नीतिमत्ता नाही. तुम्ही हेच काय 8 जिल्ह्याचा निधी आणून खर्च केला, 8 जिल्ह्यावरती अन्याय केला आणि ज्यांनी निधी दिला त्याला सुद्धा लाच मारली, अशी नीच प्रवृत्ती त्या मतदारसंघामध्ये तयार झालेली आहे. मला सांगताना तुम्हाला एक खेद वाटतो की आपण किती त्या ठिकाणी वेगळ्या लेवलचा विचार करतोय. कोणी बी यावं आणि आपल्यावरती याच्यानंतर तुम्हाला या संधी कधीच येणार नाही. आपल्या तरुणांचं भाग्य पटेल. एक साडी 1,500ची असते, एक पेटी 2,000ची असते. एका साडीत आणि पेटीत तुमचं भाग्य होत नाही. तुम्ही हा विचार करणं गरजेचं आहे. आज ज्यांच्या कानावरती आवाज जातो, मी म्हणत नाही मलाच मतदान करा. मी तुम्हाला एक सांगतो, तुमच्याकडे 3 जण आहेत. 3पैकी 2 जणांपैकी एकाने 15 वर्ष भोगले, एकाने 17. मी तर 5च वर्ष मागतोय. का? तुमच्या मुलाला त्या ठिकाणी तुम्ही ते 5 वर्ष देऊ शकत नाही. 15 वर्ष दिलेत त्या ठिकाणी भोगले, 17 वर्ष दिलेत भोगले. यांनी काय केलं हे एकदा समजून घ्या. जर 5 वर्ष तुम्ही दिले, तुमच्या मुलाचं भाग्य, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीच्या बांधापर्यंत त्या ठिकाणी सर्व सुविधा, शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञान, या गोष्टीवरती काम होईल. आपल्या तरुणांना त्या MIDC मध्ये चांगल्या दर्जाची कामं मिळतील. हा तुम्हाला शब्द तुमच्या मुलाचा आहे. मी जास्त बोलत नाही. मी जिल्हा परिषदला असताना काय झालं हे एकदा समजून घ्या. आपल्या खुलताबाद तालुक्यातला मला असा एक जिल्हा परिषद सदस्य दाखवा की त्याला या राजकीय लोकांनी आता लोक संपवला नाही. सगळ्याला संपवण्याचा घाट यांनी केला, कारण यांना यांच्या पुढच्या धोक्यात येताना वाटत होत्या. कोणी जर त्या ठिकाणी मोठा झाला तर तो आमदारकी लढेल या भावनेतून यांनी निधी मिळवून दिला नाही. निधी भेटला तर दडून ठेवायचा आणि कोणाला पुढे जाऊ द्यायचं नाही. मी माझंच उदाहरण देतो सोनखेडा रस्त्याचं. ममनापूर सोनखेडा रस्ता 1.5 कोटी 3 कोटी रुपये मंजूर असताना होऊ दिला नाही. याचे कारण तुम्ही समजून घ्या. तर यांच्या मनात असतं, गावकरी म्हणत होते 48 फूट नको, 18 फूट करा, 22 फूट करा. एकदा आले असते करून दाखवलं असतं. फक्त किती आमदार सभेमध्ये, आम सभेमध्ये आणि प्रश्न उठवायला नाही, पण ते मनात नव्हतं. कारण गाव बदललं, रस्ता बदलला असता तर पूर्ण महाराष्ट्रात गाव दिसलं असतं. ते होऊ दिलं नाही. एक नीच वृत्ती प्रत्येक मतदारसंघात जागी झालेली आहे आणि मला त्यांना त्या ठिकाणी धडा शिकवायचा आहे. तुमचा मुलगा म्हणून सांगतो, तुमचे साथ त्या ठिकाणी आवश्यक आहे. मला माहिती आहे की गंगापूरचे लोक जागृत झाले. गावागावामध्ये यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी डेरिटिव्हिटी आहे. प्रत्येक गावातून 90% सपोर्ट मला भेटतोय. तर हा सपोर्ट खुलताबाद तालुक्यातून त्या ठिकाणी भेटला तर यांचं डिपॉझिट जप्त करायला मला टाइम लागणार नाही. मी तुम्हाला हे सांगतो, ते पैशाचा खेळ खेळतायत, बिनधास्त करू द्या. 200 देत होते तुम्हाला, सुरेश कळवले साहेब 200. आता मी आलो 2,000 देते, 4,000 देते. पूर्ण घेऊन टाका, संपून टाका. यांना खाली हात. 15 वर्ष यांनी आपले चोरून ठेवलेले पैसे आहेत, 17 वर्ष आपले चोरून ठेवलेले पैसे आहेत, जनतेचे पैसे आहेत आणि ते तिथं संपायचे आहेत. आणि मतपेटीमध्ये यांना भोपळा मिळेपर्यंत तयारी केली करा ही अपेक्षा करतो. तुमच्या मातीतला मुलगा म्हणून सांगतो, ही लढाई तुमची आहे, तुमच्या मातीची आहे. तुम्ही आमदारकीच्या लढाईमध्ये आहात. आता हा तालुका आणि गंगापूर तालुका या दोन्हीची ही लढाई आहे. दोन्ही लढाईमध्ये दोन्ही तालुके, माझी कर्मभूमी गंगापूर तालुका मला पूर्णपणे त्या ठिकाणी साथ देतोय. माझी जन्मभूमी असलेला खुलताबाद तालुका मला साथ देतोय. या ठिकाणी मी एकच सांगेन, आता या लढाईला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्या ठिकाणी मी एकच सांगेन, माझी निशाणी पाना आहे आणि पाना निशाणी म्हटलं की तुम्हाला माहिती आहे पाण्याचं काम काय असतं. आपल्या मतदारसंघाची विस्कटलेली घडी दुरुस्त करणं, त्या ठिकाणी त्यांनी केलेले अत्याचार, आपल्या कमलाचे त्या ठिकाणी मनके ढिल्ले करणारे रस्ते, हे सगळं काही दुरुस्त करायचं आहे. या 20 तारखेला पाना ही निशाणी तुमच्या मुलाची, तुमच्या मातेची, तुमच्या तालुक्याची त्या ठिकाणी आहे. तुम्ही समजून घ्या.
ही लढाई आपली आहे. कधीतरी जातीच्या नावावरती पार्टीच्या नावावरती तुम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न होईल. विविध पक्ष आहे, त्या पक्षाच्या जोरावरती मतं घेण्याचा प्रयत्न होईल. आज पक्ष नाही तर आज आपल्याला आपला माणूस बघावा लागेल. कारण मी आमदार होणार नाही, आमदार आता जनता होणार आहे. जनतेचं राज्य येणार आणि हे राज्य आणण्यासाठी तुम्ही पुढे याल ही अपेक्षा व्यक्त करतो. जास्त बोलणार नाही, मला प्रत्येक गावात जायचं आहे. पुढील काही दिवस त्या ठिकाणी दौरा असेल. आपल्या भागाला कमी टाईम भेटला तर माणूस त्या ठिकाणी राग मानू नका. कारण हे माझं घर आहे आणि घरामध्ये त्या ठिकाणी जास्त वेळ देता येणार नाही. निश्चित तुम्ही पुढच्या लढाईला तयार असाल या अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या या गावातील मायबाप जनता जनार्दन तरुण मित्र ज्यांच्या ज्यांच्या कानापर्यंत आवाज जातोय त्या माझ्या बहिणी, आई, सर्व लहान चिमुकले, मला अभिमान या गोष्टीचा आहे की मी या मातीमध्ये जन्मलो. त्या मातीची सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी मला मिळते. या संधीसाठी मी आपल्या सोबत काही चर्चा सत्र, आचार, प्रचार चर्चा सत्रामध्ये आपण भेटतो. ही कॉर्नर मीटिंग आहे, काही जाहीर सभा वगैरे नाही. आज लोकांना प्रचारासाठी काय करावं लागतं हे तुम्हाला माहिती आहे. प्रेमाची माणसं ही आपल्या मातीतच भेटू शकतात याची प्रचिती आपल्याला या सर्व जनसमुदायातून येते. माझा 2-3 प्रश्नामध्ये मी बोलेल. हे आपलं गाव आहे, आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी प्रचार करणं मला असं वाटतं की आपल्या गावातले लोक बाहेर प्रचार करणार आहेत, प्रत्येक ठिकाणी जाणार. मला माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद या गावातला घ्यायचा आहे, माझ्या गावकऱ्यांचा घ्यायचा आहे. 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. इलेक्शनची पद्धत काय, आपल्याला 3 मुद्द्यावर जावं लागेल. 15 वर्ष दिलेला आमदार, नवीन प्रतिस्पर्धी आणि मी थोडक्यात सांगतो. ज्या व्यक्तीला तुम्ही 15 वर्ष आपण आमदार केलं त्याने आपल्याला काय दिलं. माझे तरुण मित्र इथे समजून घ्या. तुम्ही कोणत्या पक्षाचं काम करतात मला माहित नाही, कोणाचे झेंडे घेऊन जातात माहित नाही, पण आपल्या गावावरती काय अन्याय झाले, तालुक्यावरती काय झाले, गंगापूर खुलताबाद या मतदारसंघावरती काय झाले तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. हे जोपर्यंत तुम्ही कळून घेत नाही तोपर्यंत तुम्ही खडबडून जागे होत नाही. वेळेवरती कोणीतरी येईल, जातीचं नाव सांगेल, वेळेवर कोणीतरी पक्षाचं नाव सांगेल, दिलेल्या योजना सांगेल आणि आपलं मत घेऊन 15 वर्ष काय होईल म्हणून ते समजणं गरजेचं आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर आपल्या तरुण मित्र मंडळाने द्यावं आणि गावातील वरिष्ठ व्यक्तीने द्यावं. आपलं गाव हे सालुखेडा खूप MIDCच्या जवळ आहे. या आमदाराने 15 वर्ष आपल्या गावातील किती तरुणांना परमनंट होण्यासाठी कंपनीत कॉल केला किंवा एखादं लेटर दिलं किंवा त्या ठिकाणी शिफारस केली. किती तरुण आपल्या गावातले त्या कंपनीमध्ये नोकरीला लागले. किती? एक भी नाही. नक्की एक भी नाही. इथंच नाही, पुऱ्या गंगापूर आणि खुलताबाद मध्ये कोणी लावलं नाही. मी जाहीर सांगतो, त्यांच्या दमक येण्या 15 वर्षातले प्रत्येक तालुक्यातले 15 पोरं दाखवून द्या. हा सोनवणे त्या ठिकाणी इलेक्शन मधून माघार घेऊन टाकेल. जे करायचं नाही ते बोलायचं अशी पद्धत आहे, ते जाऊ द्या. अजून दुसरा प्रश्न विचारतो, नाही परमनंट केलं जाऊ द्या. 30-35 हजाराची टेम्पोररी नोकरी, अशा किती पोरांना त्या ठिकाणी शिफारस घेऊन कंपनीत लावलं. एखादा 2-3 किती? एक पण नाही. तरी आपण याचे झेंडे वाहतोय. थोडा तरुण मित्रांनो तुमच्यावरती काय झालं मी नंतर बोलेल. तरुण मित्रांनाच माझा दुसरा प्रश्न आहे. हे सगळं तरुणच बदलू शकतो, गावातले आई वडील बदलू शकतात. या माणसाने आपल्याला मोठं आश्वासन दिलं होतं जेव्हा अपक्ष होतो की तुमच्या वेरूळचं मी त्या ठिकाणी कायापालट करेन, पर्यटन स्थळ वाढवेल. का 15 वर्षात या माणसाने, मी थोडक्यात सांगतो, काशी विश्वेश्वर सारखा आपलं घृष्णेश्वर 12 ज्योतिर्लिंगाचं स्थान आहे. शेवटचं स्थान इथं आल्याशिवाय ज्योतिर्लिंग कंप्लीट होत नाही अशी आजोबा माझे मला सांगतात. तुम्हालाही माहिती आहे.
का नाही बनवलं काशी विश्वेश्वरसारखं? जर बनवलं असतं, जर वेळोवेळीचा जीर्णोद्धार केला असता, त्याच्यामध्ये पर्यटनाच्या सुविधा वाढवल्या असत्या, माहितीच तर सांगतो आपल्या या रोडवरती पर्यटकाची रांग असते. वेरूळ खुलताबाद त्या ठिकाणी पर्यटकांनी गजबजलं असतं. आपल्या हजारो, मी म्हणतो 50,000 तरुणांना रोजगार मिळाला असता, स्वतः उद्योजक बनले असते. पण यांची नियत खराब. यांना आपल्याला मोठं होऊ द्यायचं नाहीये, स्वतः लोकांना ब्लॅकमेल करायचं, मोठं व्हायचं यांचा धंदा आहे. मित्रांनो, आज समजून घ्या. नाही समजले तर काय होईल? मी एकटा लढतोय तुमचा मुलगा म्हणून, गावागावात जातोय, गावाच्या गाव माझ्या बाजूने उभे राहत आहे. गंगापूर खुलताबाद पेक्षा किती पटीने पुढे जात आहे माझ्यासाठी. कदाचित तुमच्या गंगापूर मधून तुम्हाला फोन आले असतील तरुण मित्रांची, माहिती घ्या काय करतोय आपण. हे सोडा, जाऊ द्या. झाले याच्या बाबतीत, शेतकऱ्याच्या बाबतीत एक प्रश्न विचारतो. तुमच्या गावात एका शेताच्या टोकापर्यंत या 15 वर्षात या आमदारांनी एक पावसाळ्यात 2 व्हीलर जाईल असा रस्ता कोणाच्या शेतात बनवला? मला दाखवा. किती बनवले? कोणाच्या शेतात पावसाळ्यात गाडी टोकापर्यंत जाते? हात वरती करा. एक बनवलं, एक नावा तालुक्यात एक बनवला, तालुक्यात पुऱ्या गंगापूर आणि खुलताबाद मध्ये एक दाखवा. जर याने 100 रस्ते त्या ठिकाणी दाखवून दिले तर या मतदार म्हणजे या निवडणुकीत तुम्ही अजूनही माघारी जाऊन झोपायला तयार नाही केलं. काय करताय आपण? तरी मतदान आपल्या गावातले 10 परत जाऊ द्या, गावातले 1-2 जण पकडून ठेवले, त्यांचे फोन. मला सांगा, तुमच्या दुःखात, तुमच्या काहीतरी प्रॉब्लेम मध्ये, गावाच्या प्रॉब्लेम मध्ये या आमदाराने 1-2 व्यक्ती कार्यकर्ते सोडता. 15 वर्षात कोणाचा फोन उचलला त्याने हात वरती करा. उचलला? कोणाचाच नाही. तरीला आपण मतदान करतोय. बघा, जागे व्हा. 15 वर्ष आपल्या मतदारसंघावर अत्याचार झाला. माझं तोंड खराब नाही करत, नाही तर माझ्या तोंडात पुढचे शब्द येतील. हे झालं 15 वर्षाचं. अजून दुसरं, अजून एक जोडीदार आला आता परत, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. हे झालं एका पार्टीचं. तुम्हाला ठरवायचं कोण द्यायचं आहे. मी मागत नाही, मला मतदान. मी नंतर सांगेल काय करायचं. दुसरी पार्टी आली, ती आपल्या मतदारसंघाची 17 वर्षाची आमदार आहे. हे आता माहित झालं तुम्हाला? आहे की नाही? आपले आमदार आहे की नाही? आता तुम्हाला 15 लाख दिले, 20 लाख दिले, 25 लाख दिले. आता मी सोडून द्या, त्याच्यावर सांगतो कसा दिला ते जाऊ द्या. मला एका प्रश्नाचं देवासमोर बसलेलं आपण स्मरून, जे त्यांचे झेंडे वाहतात, जे त्यांचा प्रचार करायला लागले आणि त्यांना मत करण्याचं ठरवून बसले, त्यांनी मनातून, अंतःकरणातून जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असतो, जे जाणता राजा आहे, आपला आराध्य दैवत आहे, डॉक्टर बाबासाहेबांना आपण मानत असतो, जे घटनेचे शिल्पकार आहे, आपण ज्यांना ज्यांना मानतो, ज्या समाजाच्या असतो त्यांना मानत असतो, मला एका प्रश्नाचं खरं उत्तर द्या. नाहीतर रात्रभर विचार करा मी खरं करतोय का. या माणसाचं 16 वर्षात, 1 वर्ष सोडून द्या, 16 वर्षात गावातल्या 99% जनतेला हा आपला 16 वर्षाचा आमदार हे माहिती तरी होतं का? कोणाला माहिती होते? हातवरती करा. 1% सोडून 99% माहिती होतं का? कुठं गेले होते तुम्ही 16 वर्ष? आता तुम्ही 10 लाख 15 लाख निधी घेऊन आले. समजून घ्या, हा 10 लाख 15 लाख तुम्हाला निधी दिला, 25 लाख तुमचा नाहीये. 7-8 जिल्ह्याचा चोरला, जालन्याचा चोरला, बीडचा चोरला, परभणी, सगळा अन्न स्वार्थासाठी टाकला. हे स्वार्थी लोक कधी आपले होतील का? 16 वर्षात 1 दिवस आपली आठवण नाही आली, 1 रुपयाचा नाही. पण 16 वर्षात त्या माणसाने प्रत्येक गावात 1 लाखाचं काम दाखव, मी इलेक्शन मधून मागा. मी का लढतो? मलाही प्रश्न पडतो, मी का लढतो? मी आजही आमदारापेक्षा मोठा आहे, या दोन्ही पेक्षा मोठा आहे. एकाला 2 तालुके ओळखतात, त्याच्यात मला महाराष्ट्र ओळखतो. एकाला 8 जिल्हे ओळखतच नाही, कारण ते तिथे गेलेच नाही. एखादा तालुका ओळखत असेल, घर ओळखत असेल, मला नाही माहिती. आणि आपल्यासारखे ज्यांना आपण कोणी त्यांनी जवळ करून ठेवले ते, त्यांना पण मी सांगितलं, त्यांनी आज बदल घ्या, नाहीतर वेळ गेलेली राहील. जे सत्य आहे ते मानतोय, मंदिरासमोर खोटं बोलू शकत नाही. आणि यातला एक शब्द खोटा आहे तर मला अप्रोच करा, मी आता बाहेर जायला तयार. 17 वर्षात त्याला आपली आठवण. बरं जाऊ द्या, तुम्ही पर्याय घ्यायचा ना,
तुम्ही फुलंब्री तालुक्यात तुमचे पाहुणे हावी मतदारसंघ त्याचा परभणीला नाहीये, जालन्याला नाही, आपण तिकडे विचारू शकत नाही. परभणीला या माणसानं 10 गावात 10 लाखाची कामं दाखवायची. कोणत्या 17 वर्ष केलेत का? तिथला आमदार असताना नाही केले. तुम्ही समजून घ्या, ही फसवणारी गँग आलेली आहे, म्हणजे वेगळी पद्धत झाली. आता मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगेन, हे मतदान माझं नाही आहे, तुम्ही जनतेने हातात घेतलेलं आहे. या लोकांना फक्त लोकांना संपवता येतं, माझ्या सारख्याला जर त्रास होऊ शकतो, जनतेला काय? तुम्ही विचार करा. कंपनी मालकातून मोठमोठी खंडणी जमा करायची, त्यांना ब्लॅकमेल. अरे याची नियत बघा. मी तुम्हाला मनातून राग आहे. राजनगाव MIDC मध्ये मी राहतो, माझा जन्मगाव सोनखेडा आहे, हेच गाव माझं आहे. माझ्याकडे आजही या रोडची मॅप आहे. मला सोनखेडा सालूखेडा रस्ता चालू करायचा होता जिल्हा परिषदच्या काळात. खूप प्रयत्न होते माझे की त्या शेतकऱ्यांना पैसे भेटावेत, मोठ्या दाम भेटाव्यात आणि तो रस्ता चालू व्हावा, दळण व्हावं, आणि यांना पैसे नाही भेटू द्यायचे, रस्ता करायचा, पण ते तुमच्यात भांडण लावून. यांची नीच वृत्ती तिथे दिसून येते. का दूर गेलोचे कारण खूप वेगळे, आज सांगत नाही, वेळ आल्यावर सांगेल. तुम्हाला एक सांगतो, राजनगाव MIDC मध्ये यांची टोळी, जशी आपल्याकडे तालुका 5 जण चालवतात, 5 जण, त्यांच्या गावात त्यांना कुठलं विचारत नाही, ते चालवतात. तसं राजनगावमध्ये एका भाजीची 4 चाकी ती हातगाडी चालवणाऱ्या कोण 500 रुपये हप्ता जमा केला जातो यांच्या कार्यकर्त्यांना. किती निर्दय विचार करा. या दोन्ही प्रवृत्ती किती. आता माझी निवड का करावी मी तुम्हाला सांगतो. करावी वाटली तर 2 फोटो तुमच्याकडे, तिसरा माझा आहे. तरुण मित्रांनी विशेषतः लक्ष द्या, जे त्यांचे काम करतात एका दिवसात सोडतील तुम्हाला. एका दिवसात ज्या माणसाने निधी दिला त्याला तर सोडूनच दिलं त्यांनी 3 दिवसांत इलेक्शनच्या पहिले. बाकी किती संपले तुम्ही बघा. पण यांच्या घरी तुम्ही हक्काने जाऊ शकता, जाऊ शकता, जाऊ शकता का? यांना भेटू शकता का? यांचे भेटले त्यांच्या मागे यांचे बाउन्सर लावले, कधी मारतील भरोसा नाही. माझ्या मागे बाउन्सर बी नाही. पण माझं घर प्रत्येकाला माहिती आहे. हक्काने येऊ शकता की नाही येऊ शकता? इथंच आहे, इथून जाणं नाही 24 तास. कधी थांबवता येईल की नाही? थांबवता. यांना भेटू शकता, थांबू शकता नाही. दुसरं सांगतो, हे 2 फोटो तुमच्याकडे, तिसरा फोटो माझा आहे. शांत चित्ताने घरी अंतःकरणातून विचार करायचा. त्यांच्यापेक्षा मी किती चांगला आहे मी सांगत नाही, पण 1% तुमच्या शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारा मी दिसेल, शेतकऱ्याच्या हमी भावासाठी मांडणारा दिसेल. तुमच्या तरुण मुलांना नोकऱ्या लावेपर्यंत, तिथं उद्योग व्यवसाय उभारेपर्यंत, आपल्या खुलताबाद आणि गंगापूरचं भाग्य बदलेपर्यंत साथ देणारा दिसेल. या चिमुकल्यांच्या जिल्हा परिषदच्या शाळा 3 स्टार 5 स्टारच्या करणारा वाटेल तर मला काम करायचं नाही तर करायचं नाही. आज गरज आहे तुमच्या साथीची. मला तर वाटतं तुम्ही अशी साथ द्यायला पाहिजे. माझं घर आहे बरं, मी तुमचा मुलगा आहे. मुलाने बापाला मतदान मागायची गरज आहे का सध्या? एवढा मोठा तालुका पडलाय गंगापूर. खरं तर तुम्ही मला म्हणायला पाहिजे तुम्ही तिकडे बघा, आम्ही बघून घेतो. आम्ही एकूण 1000 कॉल तिकडे करतो, तिकून तुम्हाला कॉल येत आहे. मला दुःख या गोष्टीचं आहे. MIDC वाल्याच्या ठिकाणी इकडे कॉल करायला लागतात, तिकडे कॉल 1-1 500 कॉल करतोय. कारण ही नीतिमत्ता खराब असणारी कोणत्या थराला माझ्यासोबत जाती, काय काय करते मी पूर्ण राहणार. मी यांचे डिपॉझिट रद्द करेपर्यंत लढणार. मला माहिती मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तरुण मित्रांना आणि सगळ्या आई वडिलांना पैसे यायचे काही हरामाचे. मी यायच्या पहिले 200 रुपये द्यायचे तुम्हाला. 200 किंमत होती ना मतदानाची, 200 500 खरे खोट आहे. मागच्या 2-5 वर्षी बघा काही केलं ते पण नव्हती. सुरेश सोनवणे आला तुमचा मुलगा, आता किंमत किती झाली? 2000. तुमचा फायदा झाला का? 3. काही जण तर 4 बी म्हणतायत. याचे 2 त्याचे 2 4 3 6. मी तुम्हाला सांगतो मंदिरासमोर मला खोटं बोलता येत नाही. माझी इच्छा आहे त्यांना फक्त पाडायचंच नाही. मी पाडणार का असं पण 1-1 मतदान पडलं तरी पाडणार. पण
त्यांनी 15 वर्षात जे बेईमानीने कमवून ठेवले, गट्ट्या मारून ठेवल्या, एकाने 17 वर्षात जे कमवून ठेवले ते मला संपून पाडायचे. तुम्ही ते सगळे घेऊन टाका. त्यांचे फोटो ठेवा, माझे फोटो ठेवा. माझे फोटो तुम्ही स्टेटसला लावले की तुमच्या घरी आले 2000 पाकिट ठेवा. बघा तुम्ही चॅलेंज आहे माझे तुम्हाला. जे काम द्यायचे करताना फक्त एक दिवस फोटो ठेवा, दुसऱ्या दिवशी 5000 पाकिट संपून टाकायचं. तुम्ही तुमच्या फेसबुकला एक स्टोरी टाका सुरेश सोनवणे सर 5 वर्ष 500 रुपये संघ तुम्हाला दिले म्हणा मतदानला. जाऊ द्या काका, तुम्ही मला बोलण्यापेक्षा त्यांना बोला. आता नाही आता बघा मी काय सांगत होतो. देताय ना ते त्यांची इमानदारीचे आहेत का? बैमानीचे त्यांच्या गाड्यात बसा. तुम्हाला सरळ सांगतो ते देताय, सभेल देताय ना, सांगायचं 1000ने जमत नाही. आता 2000 रुपये रोज झाला की त्याला 2000, तुम्हाला 2000 गावात आले. त्यांचे कार्यकर्ते 2-3 असतात, त्यांना मी सांगतो, त्यांनी सांगायचं तिकडच्या लोकांना, अरे आमचे गावकरी ना 2000 मानायला त्यांनी 4 लागतात आणि 4 घेऊन यायचे ना आपल्या भावाला वाटायचे. तुम्ही सगळ्याचे पैसे घ्या, कार्यकर्त्यांनी मी 5-5 मागा आणि जनतेला सांगतो सगळ्याचे घ्या. वरतीच मारायचं, देवालाच मारायचं, सत्याला मतदान करायचं. जर मी सत्य वाटलो तर हे जातीमध्ये राजकारण करतील. 2-3 जण सोडणाऱ्याच्या गावातले इथं बाहेरच्या आणून सोडतील. मी मला माहिती कोणत्या नीच पातळीपर्यंत जाते. मी पुरून उरणार आहे. मी कधी जात मानली नाही, पात मानली नाही. माझ्याकडे सगळ्या तरुण आहेत. मी आई वडिलाच्या डोळ्यात आनंद अश्रू पाहिले. 6 ते 7,000 नोकरी लागलेल्या, दुःखात असणाऱ्या ज्याची नाही लागले ते पण पाहिलेले आहे. मी तुमच्या मातीतून गेलो, काजी गरिबी सगळी तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुमची जाण मला माझ्या तरुणांचं भाग्य बदलायचंय. तरुण मित्रांना ऐकण्याचे असेल आणि गावकऱ्यांना सगळं, एका व्यक्तीने जर 1000 कॉल 500 या 10 दिवसात फिरवले तर तुमच्या मुलाला तुम्ही खूप मोठी मदत केली. याची परतफेड 5 वर्ष होणारच नाही, परतफेड होऊच शकत नाही माझ्या मातीची. पण पूर्ण प्रयत्न करेन रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत या भागाला सगळ्यात वरच्या उंचाईपर्यंत नेण्याचे. आणि ते तुम्ही बघितलं, मी मातीशी जोडून तुमच्या बाजूला संग्रहायला 1.5 वर्ष आपण घेतलं होतं. किती? 1.5 रोखलं मला येईल वरतो. जिल्हा परिषदला मला काम नाही करून दिले. उपाध्यक्षाला माझं नाव असताना काय केलं ते माहिती असेल. इतिहास लपत नाही, ही नीच प्रवृत्ती. त्या सोनखेड्यामध्ये 1.5 वर्षात CCTV लागतात, स्ट्रीट लाईट लागते, गावाचे रस्ते सुधारतात, गावात पूर्ण अतिक्रमण निघतं, गावात गाडी जाते शेतकऱ्याची पूर्ण, शेताचे शेतरस्ते तयार झाले. एकमेव गाव नसेल पाणी रस्ते तयार चालू होत आणि फुटणे होत. एक त्या गावात त्या ठिकाणी दवाखाना चालू होता. आपल्या इथं आहे का दवाखाना? नाहीये. का नाही बनवलंय? हे माझे गाव आहे, माझी इच्छा आहे याच्यापेक्षा पुढे त्यांची बघा. सोनखेडा गाव पुढे राहत होतं, सगळं गाव बदलले लोकांना दिसेल, मग ते खराब ठेवायचं. माझ्या हातात एक मी 2 ते 3 कोटी तरी आणून ठेवलं. फक्त शेतकऱ्याला जवळ घ्यायचं होतं आणि 48 फुटाचा होता, तिथं 18 फुटावर आणून ठेवायचा होता. पण यांच्या हातात काही केलं नाही. जर तेवढं मान्य केलं असतं तर आज रस्ता झाला असता. पण सगळ्यांना दिसलं असतं गाव बदलले, थांबवलं. अशी नीतिमत्ता यांची. तुम्ही समजून घ्या माता भगिनींना. आई तुम्हाला दिलेली साडी माता भगिनींना गावातल्या, ही 1,500 रुपयाची साडी आहे. 1.5 वर्षात फाटून जाईल. तुमच्या मुलाचं फाटलेलं भाग्य तुम्ही शिवू शकत नाही. तुम्हाला पेटी दिली 2,000ची, त्या पेटीमध्ये आपल्याला यांचं भाग्य कोणून ठेवता येणार नाही. यांनी तुम्हाला फसवलंय. बरं तुम्हाला तीर्थयात्रेला नेतो, त्या हरामाच्या पैशाची तीर्थयात्रा तुम्हाला पावेल का? त्याला तरी पावेल का? खरी तीर्थयात्रा काय असती? तुमच्या मुलाला नोकऱ्या द्यायला पाहिजे होत्या, तुमच्या मुलाला काम धंद्याला लावायला पाहिजे होतं. यांनी तुमची तीर्थयात्रा केली असती ती खरी तीर्थयात्रा. मी मान्य करतो. स्वतःच्या मुलाला तीर्थयात्रेचा अर्थ काय काढता लोकांना ब्लॅकमेल करून करायचा पैसा आणि त्या पैशात तीर्थयात्रा. तुमच्या मुलाने तुमची तीर्थयात्रा केली पाहिजे, गाव कशी झाली पाहिजे, ही खरी तीर्थयात्रा.
विचार करा माता भगिनींनो, ज्यांच्या कानापर्यंत एका महिन्याने जर बदललं, तुम्ही सांगतो तालुका बदलायला वेळ नाही. 10 दिवसात तुम्ही तालुका असा करा, एक गाव जर बदललं तर एक मतदान यांना गेलं नाही पाहिजे. मी छोटी 16 वर्षात नाही दिसला आपला तालुका, गंगापूर नाही दिसला, 15 वर्ष त्याला दिसला नाही, आता दिसला. 15 वर्षात अर्धा आला असेल तुमच्या गावात. आणि जे कार्यकर्ते सांगतात आम्ही मतदान घेतो, त्यांना मी सांगतो खरंच आचारी सोडा. यावेळेस ही निवडणूक तुमची आहे, तुम्ही उमेदवार आहात, तुम्ही आमदार बनणार आहात, गाव आमदार बनणार आहे, तालुका बनणार आहे, गंगापूर आमदार बनणार आहे, हे दोन्ही तालुके तुमची जनता आमदार बनणार आहे. ठीक आहे. हॅलो 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 जाता जाता आता मला आवाज बसलेला आहे त्यात असून एवढंच म्हणतो, तुमची निशाणी, तुमच्या मुलाची निशाणी आहे पाना. काय आहे? पाना. आता माझ्या गावात तुम्ही थोडाच प्रतिसाद द्या. काय निशाणी आहे? पाना. या पाना निशाणी त्या ठिकाणी तुमच्या हातात दिली. पानाचं काम काय असतं? नट खोलायचे, अजून कशाचे खोलायचे? आता भ्रष्टाचे खोलाचे, इमानदारीचे कसाचे. आपल्या समोर दोन गाड्या मतदानाला, एक 15 वर्षाची आणि एक 17 वर्षाची. किती? 15, 17. आरटीओचा नियम काय सांगतो तरुण मित्रांनो? 15 वर्षाची गाडी स्क्रॅप होती म्हणजे काय त्यांना नाही कळत पाहिजे. तिला भांगारमध्ये घेऊन घाल लागत, गाडीला बी हा नियम आपल्या मतदारसंघाला पडत नाही का? आता 15 वर्ष आणि 17 वर्षाच्या गाडीचं काय करायचं? तुमच्या हातात पाना निशाणी आहे. पाना हे बटन आहे 17 नंबरचं बटन. किती? 17. पण ते 17ला खाली नाही, दुसऱ्या मशीनवर पहिलेच बटन दिसेल. दुसऱ्या मशीनवर पहिलं 17 नंबरचं बटन उजव्या हाताला दिसेल. यांची नीतिमत्ता खराब आहे, कधी कदाचित डावेचं उलट करतील. पानात दिसला पाहिजे, बाकीचं काही पाहायचं नाही. मी तुमचा मुलगा म्हणून यावेळेस तुमच्या आशीर्वाद आणि मला 5 वर्ष द्या. यांच्यासारखे 15 लागत. 5 वर्षात मी केलं, इमानदारीने सगळ्या गोष्टी करून दाखवल्या, बदल दिसला. पुढच्या वेळेस मतदानाला यायची गरज नाही, तरुण करून घेतील. 5 वर्ष काम करा, तुम्हाला दुसऱ्या वर्षी इलेक्शनला मतदान मागायची गरज नाही पाहिजे. सर एक शब्द बोलू, तुम्हाला तर आम्ही निवडून आणणार एकच स्तंभ काशी विशेषर. तुम्ही पहिले मगाशी बोलले होते, काशी विशेषर बोलले होते का नाही सर? मुलांसाठी सुद्धा बोलले तुम्ही. ही संस्था नाही ते चांगलं बोलतो. बंद करे बोला तुम्ही बोला. नक्की आदर करू, सगळ्या गोष्टीचा मान राखू, आपल्या गावात याचा प्रयत्न करू. माझा आवाज बसल्यामुळे तो परत क्लिअर होतो. 4 दिवसापासून चालू आहे. त्यांना लई बरं वाटत असेल, सरचा आवाज बसला तर बरं झालं. पण मी माझा आवाज पूर्ण बंद होईपर्यंत यांच्या सोबत लढणार. भेटाळा गावातील माझा जनता जनार्दन, माझे तरुण मित्र, गावातील आई बहीण, सर्व माता भगिनी, या गावातील चिमुकले, ज्यांच्या कानापर्यंत माझा आवाज जातोय ते सर्व सुज्ञ नागरिक. बघा, विधानसभेची निवडणूक लागली. सत्यता कधी बाहेर येत नाही आणि सत्याला आपण त्या ठिकाणी पुढे जात नाही. त्याच्यामुळे आपली हालत त्या ठिकाणी दिवसेंदिवस खराब होत आहे. आपल्याला आठवत असेल, गेल्या 15 वर्षापासून आपण मतदान करत आलोय, पण मतदान करताना आपण हा विचार कधीच केला नाही की आपण काय केलं. मला माझ्या तरुण मित्रांना, आई वडिलांना 2-3 प्रश्न विचारायचे आहेत. त्यानंतर मला 3 पद्धतीने त्या ठिकाणी जावं लागेल. 15 वर्षात आपण काय केलं आणि आम्ही म्हणजे मी, तुमचा मुलगा, तुमच्या मातीतला
मी काय करू शकतो यावरती मला बोलावं लागेल. पहिला माझा प्रश्न माझ्या तरुण मित्रांना आहे, गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना आहे. आपण सर्व सुज्ञ आहात. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नागरिक जर सुज्ञ असेल तर आपल्या मुलाबाळांचं भविष्य त्या ठिकाणी वाया जात नाही. आपल्या सर्वांचे आधारस्तंभ, आपल्या सर्वांचं आदराचं स्थान छत्रपती शिवाजी महाराज सांगतात. जर स्वराज्य पाहायचं असेल तर स्वतःला त्या ठिकाणी स्वतःची नीतिमत्ता, स्वतःच्या गोष्टी त्या ठिकाणी स्वतःवरती अवलंबून न ठेवता त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मग ती गरज आज निर्माण झाली. माझा आपल्या माता भगिनींना एक प्रश्न आहे, सर्वांना एक प्रश्न आहे. आपल्या या भेंडाळा गावात एवढं मोठं गाव आहे, या गावातून 15 वर्षात किती मुलांना, आपली सगळ्यात मोठी एमआयडीसी 5,000 कंपन्या छोट्या मोठ्या तिथे येतात आपल्या मतदारसंघात आहे. थोडस विचारपूर्वक त्या ठिकाणी विचार करा. आमदार म्हणून त्या कंपन्याचा मालक तो आमदार असतो, तिथं किती पद्धतीने त्यांचं वर्चस्व असतं. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. या भेंडाळा वस्तीमधून, या गावातून किती जणांना 15 वर्षामध्ये आमदाराने कंपनी मालकांना कॉल करून त्या ठिकाणी किंवा एखादं शिफारस पत्र देऊन किती जणांना कंपनीत परमनंट केलं? गावातील किती व्यक्ती, किती माझे मित्र तरुण त्या ठिकाणी कंपनीत कामाला लावले परमनंट म्हणून? ज्याच्या घरात लागले त्यांनी हात वरती करा. किती? बघा आपण काय विचार करतोय. एक पण नाही, सोडून द्यायचं हे पण, कारण सोडून द्यावं लागेल, आपल्याला सवय लागली सोडून देण्याची. ठीक आहे, सोडून द्या. नाही परमनंट, टेम्पररी 25,000, 30,000, 35,000ची नोकरी मिळण्यासाठी किती रोजगार मेळावे घेतले आणि आपल्या गावातले किती रोजगार मेळाव्यातून तरुण तिथं त्या ठिकाणी कामाला गेले? याचं उत्तर द्या. किती तरुण गेले? याच्या प्रशस्ती पत्रामुळे, याच्या त्या ठिकाणी शिफारस पत्रामुळे किती जणांना नोकरी लागली? तरुण मित्रांनो, बारकाईने विचार करा. किती? एक हात वरती येत नाही. आणि ही परिस्थिती तुमची नाही, पूर्ण गंगापूर तालुक्याची आहे. हे सोडून द्या. आता शेतकऱ्यांसाठी प्रश्न विचारतो. माझा शेतकरी बाप दिवस रात्र राबतो. आपल्या गावात असे किती रस्ते आहेत की शेताच्या बांधापर्यंत या 15 वर्षात शेताच्या बांधापर्यंत आता पावसाळ्यात 4 व्हीलर तर नाही, 2 व्हीलर जाते? असे किती रस्ते या माणसांनी बनवले? 1, 2 कोणी हातवरती करू शकतात? नाही, 0. सोडून द्यायचं हे पण. ते सोडून दिलं, ते पण सोडून द्या. बघा, आपल्या गावाचा कारभार या माणसाचे 1-2 जण चालवतात आणि आपल्याला त्या ठिकाणी मूर्खात काढतात. 1-2 जण नाही, पूर्ण तालुका 5 ते 7 जण चालवायला लागले. आपल्या तालुक्यावरती अत्याचार करणं एवढंच आहे. मला एक प्रश्नाचं अजून उत्तर द्या. 15 वर्षात तुमच्या दुःखात एखादा कोणी घरामध्ये बिमार पडलाय, गरीबाच्या घरात 2.5-3 लाखाचं ऑपरेशन निघालं, त्या ठिकाणी एखाद्याला त्या ठिकाणी मोठी गरज निर्माण झाली, मुख्यमंत्री सहायता निधीची गरज झाली. 15 वर्षात असे 4-5 किस्से झाले असतील. असा एक जण दाखवा ज्याने, या माणसाने 2.5-3 लाख रुपये मुख्यमंत्री निधीचा गरीबाच्या घरामध्ये त्या ठिकाणी पोहोचता केला. असं गावात घर आहे का? आहे का? नाही. तरी आपण चुप आहात. तरुण मित्रांनो, विचार करण्याची गरज. हे मी सोडून द्या. मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. जास्त प्रश्न मी घेणार नाही, कारण प्रश्न घ्यायला लागलो तर दिवस पुरत नाही. एका ठिकाणी त्या ठिकाणी जायचं नाही, प्रत्येक गावात त्या ठिकाणी मला पोहोचायचं आहे, सत्य बाहेर काढायचं आहे. कारण तुमच्या मातीतला तुमचा मुलगा म्हणून मी तुमच्यासोबत संभाषण करतोय. हे मी सोडून द्या. आपल्या गावात तरुण मित्रांना 25 लाख, 50 लाख, 1 कोटी इथपर्यंत मोठ्या मोठ्या फायदे भेटतात. प्रोड्युसर कंपनीमध्ये 50-50 कोटीची सबसिडी भेटते. गव्हर्नमेंट मित्रांना, तरुण मित्रांना उद्योग उभारणीसाठी, आपल्या गावात उद्योग उभारणीसाठी किती तरुणांना या माणसाने प्रेरित केलं, प्रोत्साहित केलं? एकाला तरी फाईल मंजूर झाली का? नाही. हे बी सोडून द्या, कारण सवय आपल्याला जी लागली आहे. तरुण मित्रांना आता दुसरा प्रश्न आहे. हे कमी नाही आहे. 15 वर्षात 0 आणि त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या भाता मारायचे हे रस्ते करतो. ठीक आहे, तुमच्या त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी किती पाठ, त्या ठिकाणी स्वतःला जलपुरुष म्हणतात. आपल्या गावात किती पाटा आले? तुम्ही तर या ठिकाणी एकदम गोदावरीच्या जवळ आहात, तिकडच्या टोकाचा प्रश्नच नाही आहे. एक
पाठ मला दाखवा, एक पाठ नाही. 15 वर्षात केलं नाही आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या हे बी सोडून द्या. आपण कोणाला त्या ठिकाणी मतदान करणार का विचारात करणं गरजेचं आहे. ही झाली पहिली गोष्ट. हे काय कमी होतं. अजून आपल्याला एक दुसरी गोष्ट व्यक्ती भेटली की 17 वर्षाचे आपले आमदार. किती वर्षाची आहे की नाही आपले आमदार? आपल्याला दुसरा आमदार आहे की नाही आहे? 17 वर्षाचा. अंतःकरणातून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायेत उभा आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर आपलं आराध्य दैवत गणपती या समोर मंदिरासमोर एक प्रश्नाचं उत्तर द्या मला खरंच. या 17 वर्षाच्या आमदाराने एका वर्षात तुम्हाला 25 लाख दिले, 50 लाख दिले, मान्य केलं. ते कसे दिले मी नंतर बोलतो. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मागच्या 16 वर्षात त्या व्यक्तीचं नाव आमदार म्हणून आपल्या गावातल्या 90% जनतेला माहिती तरी होतं का? 16 वर्षात सत्य तर लपू शकत नाही. तुम्ही बोलणार नाही पण अंतःकरणातून कळतं खरं काय. 16 वर्षात माहित होतं का? नाही. बरं 16 वर्षात माझा तोच प्रश्न आहे. त्या व्यक्तीने आपल्या गावात 1 लाखाचं काम केलं का? 1 लाखाचं. 16 वर्ष तुमचं बेल्लाळ गाव नव्हतं. 16 वर्ष गंगापूर खुलताबाद मतदारसंघ नव्हता. पण नाही, नीतिमत्ता खराब आहे. आणि आता एका वर्षात कामं दाखवलेली तुम्हाला सांगतो कसे आणले. 8 जिल्ह्यात आमदार आहेत. त्या ठिकाणी आपलं गंगापूर खुलताबाद त्यात 8 येतं, औरंगाबाद येतं, संभाजीनगर येतं, जालना येतं, बीड येतं, परभणी येतं, असं 8 जिल्ह्याचा आमदार. 8 जिल्ह्याचा निधी उचलला, त्यांचं ताक उचललं आणि आपल्या समोर मांडलं. मला सांगा त्या लोकांवरती अन्याय झाला की नाही झाला? नीतिमत्ता बघा. स्वतःच्या स्वार्थासाठी किती घरं त्यांनी त्या ठिकाणी दुःखात लुटली. आपल्याकडे एक काम नाही. जाऊ द्या, तुम्ही एकच उत्तर द्या मला. आपल्या बाजूला पैठण तालुका आहे, तिकडे त्या ठिकाणी फुलंब्री आहे, इकडे वैजापूर आहे. या गावात त्या माणसाने मला 10 लाख रुपयाचं काम दाखवायचं का? आपण कोणाचं त्या ठिकाणी मागे पळतोय? त्यांची नीतिमत्ताच नाही आहे. त्या व्यक्तीबद्दल बोलण्यात अर्थ काय? मी तुम्हाला मित्रांना एक सांगतो. तो माणूस मतदानाच्या साठी 3 दिवस अगोदर ज्यांनी निधी दिला त्याला सोडू शकतो. तुम्हाला किती मिनिटात सोडेल हे एकदा लक्षात घ्या. आता झालंय पैशाचं राजकारण. ठीक आहे, पैसा येतोय त्या ठिकाणी चांगली गोष्ट आहे. आणि मला तर माहिती आहे, मी ठामपणे सांगतो तुम्हाला तुमचा मुलगा म्हणून की या मतदारसंघाची ओळख या आमदारांनी महाराष्ट्रामध्ये विकणारा मतदारसंघ करून ठेवलेली. विकणारा मी बोलत नाहीये, माहिती घ्या. सत्य असेल त्या ठिकाणी तुम्हाला उभं राहावं लागेल. मी हे म्हणत नाही की त्यांचे पैसे घ्यायचे नाही. एकाने 15 वर्षात हरामाचे करून थप्प्या लावल्या, एकाने 17 वर्षामध्ये हरामाचे करून थप्प्या लावल्या. मला तुम्हाला जनतेला जाहीर आवाहन करायचे, जाहीर सांगायचं आहे. प्रत्येक गावात तरुण त्या ठिकाणी जागृत होतोय. त्या ठिकाणी तरुणांची त्या ठिकाणी फौज तयार होते. एकाला उद्योग नाही, एकाला आधार नाही. त्या ठिकाणी तरुण बेकार पडत चाललेत. यांचं काम काही नाही, फक्त त्या ठिकाणी रस्त्यांचं त्या ठिकाणी बोलायचं. दरवर्षी एक सभागृह बांधायचं आणि त्याच्यावर मतदान घ्यायचं ही प्रक्रिया. सभागृह बांधल्याने होईल का? माझ्या माता भगिनीला 1,500 रुपयाची पैठणी दिली, 1.5 वर्षात फाटून जाईल. तरुणांचं जर भाग्य फाटलं तर ते शिवता येणार नाही. त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचं भाग्य फाटलं जिल्हा परिषदच्या, शिवता येणार नाही. गाव त्या ठिकाणी लयास गेलं, शिवता येणार नाही. हा प्रश्न तुम्ही समजून घ्या. मी आता थोडक्यात तुम्हाला सांगतो. वेळ तुमच्या हातामध्ये, सर्व काही बदल तुमच्या हातात आहेत. आपण दिवसेंदिवस त्याच घरट्यामध्ये का जातो? 15-15 वर्ष आणि एकच विचार करतो. मला आवर्जून तुम्हाला सांगावंसं वाटेल. आता या मतदानाला याच्या पूर्वी सुरेश सोनवणे यायच्या पहिले, तुमचा भाऊ येण्याच्या पहिले या लोकांनी आपल्या नागरिकांची किंमत लावली होती 200-500 रुपये. याच्यावरती देत होते मागच्या वर्षीपर्यंत नाही. सुरेश सोनवणे आला, आता 2,000 आणि 3,000 किंमत त्यांनी जनतेची केली की नाही? खरं आहे का खोटं आहे? वाढली ना. त्यांना माहिती आहे जेव्हा सत्य बाहेर येतं तेव्हा असत्याला किती पळावं लागतं. मला डायरेक्टली तुम्हाला म्हणणं आहे, या हरामखोरांनी जी हरामाची किंमत त्या ठिकाणी मोजून ठेवली, कमवून ठेवली, सगळी संपून टाकायची आहे इलेक्शन मध्ये. ते तर त्या ठिकाणी मतपटी 0 होणारच आहेत. त्यांचा पराजय निश्चित आहे. पण त्यांचा पराजय असा करून चालणार नाही. आपल्यावरती जो अन्याय केला त्याची भरपाई त्यांना भोगावी लागेल. या निवडणुकीला तुम्ही येणाऱ्या प्रत्येक पैशाला त्या ठिकाणी देणार ते वाटणारच आहेत. 2,000, 3,000, 4,000 याचे घ्या, त्याचे घ्या, सगळं संपून टाका. पण मतदान करताना एक विचार करा,
मी म्हणतच नाही जनतेला घ्यायलाच पाहिजे, कारण यांचे काही कष्टाचे नाही आहेत, कुठे इमानदारीचे नाही आहेत. आपल्या एका मुलाचा यांनी विचार केला नाही, आपल्या गावाचा केला नाही, 1-2 जणांचा विचार करायचा आणि गाव चालवायचं. माझा एक प्रश्न आहे दादा, त्या दोन्हींची गोष्ट करतो 15ची 17ची. तुमच्या दुःखामध्ये 2 गावातले व्यक्ती सोडून 2-3 15 आणि 17 वर्षात तुमच्या काहीतरी घरामध्ये मोठी दुःखाची घटना आहे, गावावरती संकट आहे, तरुणावरती संकट आहे, त्यावेळेस एका जणाचा कॉल या दोघांपैकी उचलला असा व्यक्ती इथं उभा असेल, त्यांनी त्या ठिकाणी हात वरती करा. सत्य काय तरी आपण त्या ठिकाणी मूत गिळून त्या ठिकाणी होतो. मला हे नाही म्हणायचं तुम्ही याच्या गाडीत बसू नका, त्याच्या गाडीत जिथं बसायचं तिथं बसा, हे तुम्हाला सगळं करतील, सगळा फायदा घ्या. पण त्या ठिकाणी ज्या वेळेस आपण मतदानाला जातो ना, एक विचार करा की मला माझ्या मातृभूमीसाठी मतदान करायचे. कोणी कुठूनही येतं, उठतं बसतं, एक येतोय उस्मानाबादून, एक येतोय बाहेरून, आणि त्या ठिकाणी राज्य करायला लागतो. एवढे राज्य होतात, तुम्ही त्यांच्या घरात तरी जाऊ शकतात का? हा प्रश्न माझा तुम्हाला आहे. जाऊ शकतात का? भेटू शकतात का? मी तर तुमच्या 20 किलोमीटर वरती राहिला आहे MIDC मध्ये. तुमच्या तरुणांची प्रश्न सोडवणार आहे. का तरुण लागत नाही? मी गॅरंटीने सांगतो 5 वर्षात गावातले कमीत कमी 500 लोक त्या ठिकाणी नोकरीला लागले पाहिजे. त्या पद्धतीचं नियोजन झालं पाहिजे आणि ते करण्याची धमक माझ्यात आहे. आज हजारो विद्यार्थी घडले, आई वडिलांच्या डोळ्यातले आनंद अश्रू बघितले, नोकरी लागल्यानंतर काय भेटतात, दुःखही बघितलं की नाही लागलेला तरुण जेव्हा बेकार होतो, दारूच्या व्यसनी जातो, बाहेर पडतो, तेव्हा काय होतं हे मी डोळ्यांनी बघितले, जाणतो. त्यामुळे तुम्हाला बोलतोय ही वेळ आहे तुमचा विचार करण्याची. मला मतदान करायचं की नाही करायचं हा तुमचा प्रश्न आहे. पण एक गोष्ट आवर्जून सांगेल तरुण मित्रांना, 2 फोटो तुमच्याकडे पहिलेच आहेत, 3 फोटो माझा पण आहे त्या ठिकाणी. जर तुम्हाला वाटलं 15 आणि 17 वर्षापेक्षा माझी नीतिमत्ता 1% चांगली आहे, मी म्हणत नाही 100% अभ्यास केला तर तुम्हाला सगळंच कळेल, पण आपण अभ्यासच करत नाही, 1% चांगली वाटली. माझे प्रश्न, तुमच्या शेतकऱ्या बापाचे प्रश्न, माझ्या बापाचे प्रश्न मी विधानसभेत मांडून तुम्हाला त्या ठिकाणी हमी भावासाठी भांडू शकलो. तुमच्या शेत रस्त्याला बांधापर्यंत आधुनिक करण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी, फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करण्यासाठी मी बांधू शकलो. किती प्रोड्युसर कंपन्या स्थापन झाल्यावर आमदाराचं काम काय असतं? फक्त रस्ते बनवणे, आणि रस्ते बी कोणते बनले? पाठीचे मणके गेले. या पद्धतीची स्थिती आहे. 1% जर चांगलं वाटलं, तरुण मित्रांना न्याय देणारा वाटलो, जिल्हा परिषद शाळेला न्याय देणारा वाटलो, ती 3 स्टार 5 स्टार लेवलची करणारा वाटलो, आरोग्य उपकेंद्र आहे, आरोग्य धोक्यात आहे त्यावरती बांधणारा वाटलो, तर नक्की या मतदान प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी माझं चिन्ह पान आहे. आता बघा वरचा बी कसा साथ देतो सगळ्या गोष्टी. मला पाना चिन्ह भेटलं. पाना तर सगळ्याला माहिती आहे की नाही? पाना काय काम असतं बरं पाण्याचं? काय करायचं? बोलायला शिका. तुम्ही बोलणार नाही त्या ठिकाणी बोट गिळून राहणार, काही फायदा नाही. मी तुम्हाला अडवलंय का कुठले झेंडे लावू नका, कुठे काही करू नका, हे करायचं ते करा, पण शेवटी त्यांची मतपत्रिका किती खाली राहणार हे तुम्हाला 23 तारखेला कळणार आहे. कारण जनता आता जागृत झालेली आहे. पैशाने विकत घेणाऱ्यांना पैशाच्याच किमतीत त्या ठिकाणी उत्तर द्यायचंय. याच माणसाने आपल्या मतदारसंघाची ओळख केली, विकणारा मतदारसंघ, त्याला कंगाल करूनच या ठिकाणी घरी पाठवणार. हा तुम्हाला शब्द सुरेश सोनवणे देतोय आणि यावर्षी मी ते करून दाखवणार. एक सांगतो, पाना चिन्ह आहे. काय वापर आहे पाण्याचा? माझ्या एका तरुण मित्राने एका सभेत खूप छान सांगितलं. तो बोलला की सर आपल्याकडे 2 गाड्या आहेत, एक 15 वर्षांनी, एक 17 वर्षाची. बरोबर आहे का? 2 गाड्या आहेत. बरं आरटीओचा नियम काय सांगतो तरुण मित्रांनो? आरटीओचा नियम काय सांगतो? 15 वर्षानंतर गाडीचं काय करावं लागतं? काय करावं लागतं तुम्हाला माहिती आहे. या निवडणुकीला मतदार केंद्रावरती जाताना आधी आपल्या मित्रांना सगळ्यांना कॉल करा की यांचं काय करायचंय. ही 15 वर्ष आणि 17 वर्ष बंद पडलेल्या गाड्या, कारण त्यांनी एकही वर्ष आपल्याकडे पाहिली. फक्त इलेक्शन आलं की 1 दिवस यायचं, त्यांचे 2-4 जण येतात आणि त्या ठिकाणी काहीतरी फिरवतात आणि सगळं काही संपलं. परत 5 वर्षाचं भविष्य अंधाकारात म्हणजे अंधाकारात. हा विचार एकदा तुम्ही करा. त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक गावात माहिती घ्या. पूर्ण त्या ठिकाणी परिवर्तनाची लाट आहे. या लाटीत तुमचं एक मत माझ्यासाठी, तुमच्या मुलासाठी, या मातीसाठी. पण ठीक आहे,
यांच्या घरी तुम्ही जाऊ शकत नाही, माझ्या घरी ताकद येऊ शकतात. सगळ्यांना माहिती आहे मी कुठे राहतो, काय करतो, माझ्या कोणत्या संस्था आहेत, त्या संस्थेच्या गाडीचं ऑफिस कोणतं आहे. यांच्याकडे तर गुंडे आहेत, त्यांच्या घरामध्ये तुम्ही जायला लागले तर बाउन्सर आहे आणि त्यांचे प्रिय बोलतात. त्याला सांगितलं जातं देख ले, तो म्हणतो आप मेल करो. आता मला सांगा, माझ्या शेतकरी बापाला मेल करता आला असता तर एवढा हुशार जर तो असता यांना मतदान केलं असतं का? विचार करा. या निवडणुकीत पानाचिन्ह आहे, पानाचिन्ह तुम्हाला बघायचं आहे आणि ते तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी, विकासासाठी. मी एकच सांगतो, 5 वर्ष मी मागतो तुमच्याकडून. किती वर्ष? 5 वर्ष. दर 5 वर्षामध्ये मी यांच्या 15 आणि 17 वर्षापेक्षा 3 पट कामं जादा नाही केली. तुमचा विकासाला नाही साथ दिली, मुलाच्या करिअरला साथ नाही दिली, शाळेला साथ नाही दिली, आरोग्याला नाही दिली. पुढच्या 5 वर्षानंतर तुमच्या गावाचं त्या ठिकाणी केस पण ओलांडणार नाही. आणि जर प्रयत्न जरी केला टिकून आखलून द्या, पण यावेळी विचार करा, परिवर्तन आठवड्यात पूर्ण त्या ठिकाणी MIDC जाणून आहेत, त्या ठिकाणी खुलताबाद तालुका जाणून आहे. गंगापूरमध्ये माझे बरेच सर्कल त्या ठिकाणी कंप्लेंट झाले. ते पूर्ण गावाच्या गावं परिवर्तनाच्या नादीत उतरली. मला वाटतं भेंडाळा ग्रामवासीय, माझे आई वडील, माझे बाप, माझे भाऊ, माझे मित्र, माझे तरुण मित्र आज त्या ठिकाणी विचार करतील आणि हा विचार परिवर्तनासाठी असेल. पैसा एक दिवस येईल जाईल, पण त्या ठिकाणी भाग्य त्या ठिकाणी बदलणार नाही. आणि तसं पण एक तरुण पुऱ्या इलेक्शन मध्ये 25,000 कमवू शकतो, 15,000, 10,000, 5,000 ही आपली लायकी यांनी काढून ठेवली. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्या, तेही घ्या, पण जे करायचं ते करायचं हा निर्धार करा. माझं त्या ठिकाणी 17 नंबरचं बटन आहे आणि 17 नंबरचं बटन हे दुसऱ्या मशीन वरती पहिलं बटन आहे. नक्की विचार कराल. त्या ठिकाणी उजव्या साईडला दिसेल, कदाचित ते एवढे शहाणे आहेत, सत्ताधारी आहेत, मशीन उलटे पालटे करू शकतात. उजव्या साईडचं डावीला ठेवतील, पाना बघा, पाण्यामध्ये वरतीच तुम्हाला पाना बटन दिसेल. आणि सत्ताधारी असल्यामुळे त्यांच्या विरोधात ही लढाई तुमची आहे, तुमच्या मातीची आहे, तुमच्या लहान भावाची आहे. एवढाच विचार करा आणि नक्की यावेळेस तुमचा आशीर्वाद पाना चिन्हाला म्हणजे तुमच्या मुलाला, सुरेश सोनवणे याला द्याल या अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणाला काही प्रश्न असल्यास विचारू शकतात. मला बघा, मला असं जायचं नाहीये की तुम्ही बोलायचं नाही, यांनी बोलायचं नाही. बिनधास्त प्रश्न विचारायचे, मी सगळ्यांचे उत्तर देऊन जाईल, वेळ देईल. कोणती गोष्ट वाटली क्लिअर करा. आणि तरुण मित्रांना एक शब्द देईल, तुमच्यातल्या 150-200 मुलांना लावण्याची जबाबदारी मी घेतो. कशा पद्धतीने करायचं ते सांगतो. पण आज तुम्हाला जे त्या ठिकाणी फसवल्या जात आहे त्या गोष्टीबद्दल सुधारा. गाव जर परिवर्तन झालं तर त्या ठिकाणी सर्व होईल. मी तुम्हाला मोठे मोठे आश्वासन नाही देऊ शकत. काय करेल ते तुम्हाला कमी दिवसात कळेल. आता काही गोष्टी आपण बोलता येत नाही, आचारसंहिता असल्यामुळे. आणि माझी नीतिमत्ताने सगळ्यांचे कॅमेरे माझ्याकडे, मला रोखल्या जात आहे प्रत्येक पावलावरती. कारण यांचं पितळ उघडं पडत आहे. 15 वर्ष पितळाची वाटी चमकेल म्हणून आपण भाषेत बसलो, तर ती पितळाची होती, सोन्याची नव्हती. 17 वर्ष काहीच नाही. बघा, तुम्ही विचार करा, ज्या माणसाला 16 वर्षात माझ्या तरुणाचं धान्य आलं, तो 1 वर्षामध्ये मोठ्या मोठ्या डेंगा मारतो. जो त्यांच्या आई बापाचे नाही होऊ शकले तर आपले काय होणार हा विचार आहे का? आणि तरुण मित्रांना काही प्रश्न आहे तुला आई वडिलांना नाही, एकचही उत्तर दिल्याशिवाय एक गाव माझं जास्त कमी होईल, काही फरक पडत नाही. जोपर्यंत इथून तिकडचे MIDCचे फोन प्रत्येक गावात तरुणांचे जातात, एक तरुण हजार कॉल करतोय की या वर्षी परिवर्तन करायचंय. ही माझ्या सोबतची ताकद, ही माझ्या कर्माची ताकद आहे. त्यामुळे या इलेक्शनला परिवर्तन आढळलंय आणि या परिवर्तनाचे साक्षीदार व्हाल. नक्कीच आपल्या मनात प्रश्न असतील तर विचार. काय विचारायचं? आई वडिलांना पण सांगतो विचार, कारण माझा पण आवाज आता बरेचसे गावं झाले, मोजून काही मोठ्यावर मोठ्याचे गावं बाकी आहेत, तेही लवकर कंप्लीट होतील. त्यासाठी मला तुमची ऊर्जा, तुमची शक्ती लागणार आहे. नक्कीच विचारा. तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय तुम्ही जाणार नाही.